राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह माननीय संतोषजी देशमुख, अन्य सर्व अधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मिलिंदजी कोशे, ज्येष्ठ स्वयंसेवक बंडू काळे, आमच्या कीर्तन क्षेत्रातल्या दोन्ही मान्यवर आसावरीताई काळे आणि जयश्री रानडे, आज माधवराव गायकवाड आपले बऱ्याच दिवसांनी या निमित्ताने पुन्हा भेट झाली आणि आपण सर्व मान्यवर श्रोते यांना सर्वप्रथम वंदन करतो. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मृतींना सर्वप्रथम आदरांजली वाहतो आणि वेळ कमी पडेल त्यामुळे थेट निरूपणाला प्रारंभ करतो. 1 तासामध्ये छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा विषय मांडणं हे मुळात वक्त्यासमोरचं आव्हान आहे आणि पहिलाच विचार माझ्या मनामध्ये आला की 1 तासात छत्रपती संभाजी महाराज मांडायचे कसे. त्याचं उत्तर असं मिळालं की गंगोत्री पासून सागराला गंगा मिळण्यासाठी जेव्हा वाहत जाते, ती गंगा पूर्णपणे तिचा प्रवाह होत असताना कुठेही प्रवाहामध्ये जरी स्नान केलं, एक स्नानासाठी डुबकी जरी गंगेमध्ये मारली तरी सुद्धा सर्व पातकं नष्ट होतात आणि ते सगळं पुण्य गंगा स्नानाचं मिळतं. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं नुसतं नाव जरी मनामध्ये किंवा मुखात आलं तरी तेच गंगा स्नानाचं पुण्य मिळेल इतका त्यांचा वेगळा अधिकार आहे. आणि त्यामुळे मनामध्ये असं आलं की तासाभरामध्ये छत्रपतींच्या बद्दल, धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल जेवढं आपल्याला चिंतन मांडता येईल वेळेची मर्यादा लक्षात घेऊन तेवढं नक्की प्रयत्न करूया, म्हणून आज आनंदाने इथे उभा आहे. मला सुरुवातीलाच एक खंत व्यक्त करायची आहे. शिक्षण क्षेत्रात 40 वर्ष कार्य केल्यामुळे भारत हा एकमेव देश असा असेल, मी फार जबाबदारीने विधान करतोय, एकमेव देश असा असेल की परकीयांनी लिहिलेला इतिहास आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. द हिस्ट्री ऑफ मराठाज नावाचा जो ग्रंथ आहे ग्रँड डफनी लिहिलेला, आम्ही त्याच्यावर आधारित इतिहास मुलांना शिकवतो आणि आजही दुर्दैवाने त्याच पुस्तकावर आधारित अनेक पुस्तकं आहेत आपल्याकडे. रियासतकारांपासून अनेक बखरी चांगले आहेत, आम्ही नाही त्याचा वापर करतो. अजूनही ग्रँड डफला आदर्श म्हणून आम्ही इतिहास नेमका शिकवतोय. इथून आमची खरी गडबड सुरू झाली. मला ग्रँड डफशी काही वाद नाहीये, इंग्रजांबद्दल काही द्वेष आहे म्हणून नाही मी हे म्हणत आहे, पण ग्रँड डफ यांनी जो इतिहास लिहिला तो ब्रिटिश साम्राज्याला सोयीचा पडेल अशाच स्वरूपात लिहिला गेलेला इतिहास होता. भारताची प्रतिमा कशी रंगवली तर ब्रिटिश साम्राज्याला त्याचा लाभ होऊ शकतो याची जाणीव ठेवून लिहिला गेलेला इतिहास. आणि त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज असोत, त्यांचे पिता श्री छत्रपती शिवाजी महाराज असोत, यांच्यापैकी कोणालाही योग्य न्याय देण्याचं कार्य हे ग्रँड डफनी मुळीच केलेलं नाही हे दुर्दैवाने आधीच सांगावं लागतं आणि आम्ही त्याच्यावर आधारित नेमका इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वात चुकीचं जर काही शिकवलं असेल, आज आपण बलिदान मासानिमित्त ही व्याख्यानाचं आयोजन केलंय. काय इतिहास आम्ही मुलांना शिकवतो? हा आक्रमकांचा इतिहास आहे. 350 वर्षे अशी आक्रमणं झाली. हा पराभवाचा किंवा पराजित भूमीचा इतिहास आहे. इथेच आमची पहिली गल्लत झाली. आम्ही किती वेळा आमच्या विद्यार्थ्यांना शिकवलं की हा नुसता पराभूत भूमीचा इतिहास नाही, तेजाने तळपणाऱ्या शूरवीरांचाच भूमीचा हा इतिहास आहे. हे आम्ही नाही सांगू शकतो कारण विद्यार्थ्यांना ते अभ्यासक्रमामध्ये छापलंय तेवढंच आम्ही फक्त शाळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तिथून आमची पुन्हा गडबड सुरू होते. मी एकच वाक्य सांगतो, जगत चेता सिकंदर असं अनेक शिक्षक आणि अनेक व्याख्याते म्हणतात. अहो, 1/3 सुद्धा हिंदुस्थानमध्ये तो येऊ नाही शकला. त्यावेळी अखंड भारत किती वेगळा म्हणजे भूमी होती, त्यातला 1/3 ज्याला म्हणतो 1/3 तेवढ्याही भागात तो येऊ नाही शकला, त्याला इथून परत जावं लागलं. आणि तरी सुद्धा जगज्जेता सिकंदर म्हणून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांची प्रतिमा मांडतो. मुळात इतिहास या शब्दाचा अर्थ तो संस्कृत मधून आलेला शब्द आहे. जसं घडलं आहे तसं याला इतिहास म्हणतात. आणि आम्ही जे घडलेलं नाही तेही मुलांसमोर विचित्र पद्धतीने ठेवतो. इथे आमची खरी फसगत मुलांची सुरू झाली. एक महत्वाचा भाग, बलिदान मासानिमित्त मी सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक आपण मंडळी आहेत, त्यामुळे मी चरित्रात्मक असं नुसतं नाही सांगणार आहे की अमुक झालं तमुक झालं. मला त्यांच्या विचारांबद्दल प्रामुख्याने बोलायचंय आणि म्हणून मला एक मुद्दा म्हणून सांगायचंय की धर्मवीर संभाजी महाराजांवर जेवढा अन्याय झाला ना तेवढा कदाचित हिंदुस्थानच्या इतिहासात कोणावरच झाला नसेल. इतकी चुकीची प्रतिमा नवीन पिढी समोर त्यावेळी उभी केली गेली. आता सुदैवाने त्या छावा चित्रपटाचे आभार मानावे तेवढे थोडे निदान आता तरी संभाजी महाराज घराघरात पोहोचले.
पण त्याच्याही आधीपासून अनेक इतिहासकारांनी हा प्रयत्न केला की चुकीचा इतिहास शिकवला जाऊ नये, छत्रपती संभाजी महाराज योग्य पद्धतीनेच पोहोचले पाहिजेत. पण दुर्दैवाने आमच्या समोर चित्र मात्र उभं केलं गेलं, ते फार वेगळ्या स्वरूपाचं उभं केलं गेलं. आणि हा त्यांच्या कदाचित प्रारब्धाचा भाग असावा. जन्मापासूनच प्रतिकूलता भोगणारा हा आमचा राजा. जन्म झाला आणि आईपासून पहिल्यांदाच ताटातूट करावी लागली, कारण राजा यक्ष्मा झाला होता आईला. आणि वैद्यराजांनी सांगितलं होतं की बाळाला यांच्यापासून बाजूला करा, तर बाळाला राजा यक्ष्मा होईल. आणि मग आपल्याला माहिती आहे दूध दाई ज्याला आपण म्हटलं जातं त्यांची व्यवस्था केली गेली आणि मग कापूरवळ गावच्या गेली. दुर्दैव असं की मुळात त्यावेळी संभाजीराजांचा जन्म झाला तेव्हा स्वराज्यावरचं पहिलं संकट आलं होतं, हेही विसरताय कामा नये. अफजल खानाची स्वारी त्याच सुमारास आली. पण मुळामध्ये हा विषय निघाला म्हणून सांगतो, माझी आई आणि राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्यात फरक काय. माझी आई म्हणजे अनेकांची आई तशीच आहे. आई मला नेहमी सांगते, आजही जपून आपल्याला असं होईल ना, आपल्याला कसं होईल, तब्येतीची काळजी घे. राजमाता जिजाऊ आईसाहेब अशा एकमेव आई होत्या, म्हणून त्यांना शूरमाता आणि राष्ट्रमाता म्हटलं जातं. शिवबा लक्षात घे, या महाराष्ट्राच्या मातीतून अफजल खान जिवंत परत नाही जाता का, मग त्याला इथेच महाराष्ट्राच्या मातीत गाड, हे सांगणारी आई राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब. आणि त्याच वेळी मनाचा धीरोदात्तपणा दाखवत छत्रपती जेव्हा बाहेर पडले होते तेव्हा आई साहेबांना सांगून गेले, आऊ साहेबांना म्हटले, मासाहेब जर काही वाईट घडलंच तर शंभूराजांना गादीवर बसवण्याची योग्य ती व्यवस्था, योग्य ती तजवीज करा, हा तिथला मूळचा शब्द आहे. हेही सांगणारे छत्रपती. त्यामुळे लक्षात असं आलं असेल की लहान वयापासूनच ज्यांनी संकटांची मालिकाच जणू अनुभवली. नाव ठेवायला स्वतः सईबाईंनी सुद्धा विरोध केला. फार जणांना माहिती नाही, मी सांगितलं ना, आम्हाला ते ग्रँड डफने लिहिलं तेवढाच इतिहास आम्हाला शिकवला. सईबाईंनी सुद्धा पूर्ण वेगळ्या भावनेने असं सांगितलं होतं की नका संभाजी नाव ठेवू नका. शिवरायांनी विचारलं होतं कारण समजेल का. 2 संभाजी भोसले घराण्यातले असे होऊन गेले की अफजल खानानीच त्यांना कपटाने मारलं होतं. एक होते प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे काका म्हणजे शहाजीराजांचे बंधू, आणि दुसरे होते शिवाजी महाराजांचे सख्खे भाऊ ज्यांचंही नाव संभाजी होतं. हे फार कमी जणांपर्यंत इतिहास पोहोचला, कारण आम्हाला तो 4थीच्या इतिहासात फक्त छत्रपती शिवाजी महाराज शिकवले, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा आमचा संबंध शिक्षण खात्याने तोडून टाकला. मी फार परखड बोलतोय, क्षमा करा. 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकापर्यंत फक्त शिवाजी महाराज आहेत का. अहो, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती एक वेळ नाही शिकवले तरी चालतील, मुलं उच्च शिक्षणात शिकतील. शिवाजी महाराज संभाजी महाराज शिकवा शाळेमध्ये. मुलांची पिढी कधीच वाईट घटना नाही. या पुण्यासारख्या ज्या घटना घडल्यात ना, या सगळ्या बंद होते, कारण चारित्र्याचा आदर्श घालून दिलेले 2 राजे होते. आम्ही त्याला विसरलोय आणि आम्हाला मांडणी सुरू केली. छत्रपतींनी दिलेलं उत्तर मुद्दा म्हणून सांगतो, म्हणजे संभाजीराजांची जडणघडण लहानपणी कशी झाली आपल्याला कळेल. शिवराय एवढंच म्हणाले, हाच प्रश्न आहे, हो म्हणले. आणि शिवाजी महाराजांचे सख्खे भाऊ संभाजीराजे किती अंतर होतं, 1623चा त्यांचा जन्म, यांचा 1630चा. 7 वर्षांचा फक्त फरक. 7 वर्षांनी आपले वडील बंधू असलेले संभाजी अफजल खानाने कनकगिरीच्या वेड्यामध्ये कपटांनी त्याला मारलं, हे माहिती होतं. आणि 2 संभाजींचा रक्तलांछित इतिहास समोर असल्यामुळे आई होती हो सईबाई, काळजी घेऊ वाटणं स्वाभाविक होतं की नको संभाजी नाव ठेवू नका. आता शिवरायांचं उत्तर आहे का, म्हणजे असे वडील असले ना की असा मुलगा का निर्माण झाला एवढा पराक्रमी लगेच कळतो. छत्रपतींनी लगेच उत्तर दिलं की भोसले घराण्यातल्या संभाजीच्या रक्तामुळे जर महाराष्ट्र शांत होणार असेल आणि महाराष्ट्रावरचं संकट टळणार असेल तर हा शिवाजी आपल्या मुलाचं नाव संभाजी ठेवायला कचरणार नाही. माझ्या मुलाचं नाव संभाजीच असेल आणि याच्यावर चर्चा होणार. काय वडील असावेत आणि काय त्यांच्या पोटी मग मुलगा असा जर पराक्रमी जन्माला आला, आश्चर्य वाटण्याचं कारण काय. इथपासून आम्हाला इतिहास, आणि आता मनाशी आपण विचारूया स्वतःला की हे इतिहासाच्या पुस्तकात छापलं होतं का कधी. माहितीच नाही आम्हाला की संभाजी नावापुढे काय इतिहास होता. आता छत्रपतींच्या घराण्यामध्ये जन्माला आलेले आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल कसे संस्कार लहानपणापासून होत गेले असतील आपोआप, याचाही भाग आपल्या लक्षात येईल. त्यातला एक महत्वाचा भाग मी अगदी महत्वाचे मुद्दे सांगणार आहे, कारण मला संभाजीराजांचं थोडं वेगळे मुद्दे जे आहेत ते आपल्या समोर मुद्दामून आवर्जून मांडायचे, म्हणून मी याच्यात फार नाही लक्षात देणार आहे. जन्मापासून जे संकटाची मालिका आली ना, ती आग्र्याहून सुटकेच्या वेळी सुद्धा आली.
दुर्दैव आहे, स्वतःला फार विद्वान समजणाऱ्या एका गृहस्थाने, मला त्यांचं नाव पण माझ्या जिभेवर घ्यायचं नाही, मला भेटायची नाही माझी जीव, कारण आपण पवित्र नाव घेऊन व्याख्यान करतोय. आणि असं त्यांनी वक्तव्य करावं की माझ्याजवळ पुरावे आहेत की लाच घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, शरम वाटायला पाहिजे होती बोलताना. अहो त्या ठिकाणी छत्रपतींनी मनावर दगड ठेवला होता. मी जर वडील असतो ना त्यांच्या जागी, छत्रपतींच्या जागी, तर माझं हे धाडस नसतं झालं. स्वतः आले, मोरोपंतांच्या मेव्हण्याकडे संभाजीराजांना ठेवलं, वय लहान होतं. नेलं कशासाठी होतं तर औरंगजेबाच्या दरबारातला मुघलांचा कारभार कसा चालतो, जवळनं राजकारण बघ, हे सांगण्यासाठी म्हणून, हे दाखवण्यासाठी म्हणून वडील घेऊन गेले. लहानपणापासूनच प्रशिक्षण, असं ज्याला प्रात्यक्षिक म्हणतो, ते दिलं गेलं. आणि येताना जेव्हा सुटले तिथनं त्यांच्या लक्षात आलं की या सर्व धावपळीमध्ये संभाजीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. छत्रपतींनी मनावर दगड ठेवला आणि मोरोपंतांच्या मेव्हण्याकडे त्याला तिथे उत्तर भारतात ठेवलं. गडावर आल्यानंतर अफवा पसरून दिली. या सगळ्या धावपळीमध्ये शंभूराजांचं देहावसान झालं. अहो स्वतःच्या हाताने विधी केले. काय वडील म्हणून कल्पना करा ना, मी जर शिवाजी महाराज असतो तर माझं हे धाडस झालं असतं काय? मनावर काय दगड ठेवायला लागतो आपल्याला? फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायला आवडतं. शिवाजी महाराज आपण नेहमी म्हणतो सुद्धा की शिवाजी महाराज जन्माला यावे तसं वाटतं, पण माझ्या नाही दुसऱ्याच्या घरात, कारण ही संकट मी कुठे सहन करू शकतोय, पण ही संकट या आमच्या महाराजांनी सहन केली. म्हणून एवढे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे आम्हाला मिळू शकले. त्यातला महत्वाचा भाग इथपासून आपल्याला सुरुवात करायची. इतिहासाच्या पुस्तकात कुठेही न लिहिलं गेलेलं एक आणखीन उदाहरण आपल्या समोर ठेवतो. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अनेक मान्यवर मंडळी महाराष्ट्रात आली, त्याच्यामध्ये एक वकील आले होते. ते इंग्रज वकील होते, ब्रिटिश वकील होते. त्यांचं नाव होतं हेनरी ऑक्सिटन. यांनी डायरी लिहिली. त्या डायरीमध्ये प्रचंड मोठं वर्णन आहे, महाराष्ट्राचं वर्णन आहे, छत्रपतींचं वर्णन आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन आहे. मला आजच्या विषयाला अनुसरून फक्त 4 ओळी त्यातल्या मुद्दामून त्या डायरीतल्या जशाच्या तशा उद्धृत करणार आहे. फक्त मराठी भाषांतर करून सांगतो. तो असं लिहितो की मी जेव्हा महाराष्ट्रात आलो, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा तर पाहिला, पण अनेक संबंधितांना मी पाहिलं. आणि माझी महत्वाची भेट जर कोणाशी झाली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाशी, म्हणजे संभाजीराजांशी, शंभूराजांची माझी भेट झाली. आता पुढचं वाक्य आहे का, हे इतिहासाच्या पुस्तकात कधी शिकवलंय आपल्याला? त्यांनी पुढचं वाक्य असं लिहिलं, हा संभाजी राजा इथल्या रयतेशी मराठीत बोलतो, आम्हा इंग्रजांशी तो इंग्रजीत बोलतो, उत्तरेतल्या लोकांशी तो हिंदीत बोलतो, पोर्तुगीजांशी तो पोर्तुगीज भाषेत बोलतो. अरे या शिवाजी राजाने आपल्या मुलाला भाषा तरी किती शिकवलंय. आणि पुढे हेनरी ऑक्सिटन असं लिहितो की आम्हाला आतापर्यंत माहिती मिळाली त्यानुसार संभाजीराजे 14 भाषांवर प्रभुत्व ठेवलं. कधी लिहिलं इतिहासाच्या पुस्तकात? आम्हाला सांगितलं कोणी? 32व्या वर्षी देहावसान झालं त्यांचं, दुर्दैवाने बलिदान मासच आपण साजरा करतोय. 32व्या वर्षी जाण्यापूर्वी हा राजा 14 भाषांवर प्रभुत्व ठेवू शकतो. आम्हाला एका आमच्या मातृभाषेत जर बोलायला सांगितलं तरी सुद्धा 10 इंग्रजी शब्द येतात आमच्यामध्ये, 10 हिंदी शब्द येतात. आम्हाला नाही आमची मातृभाषा सुद्धा बोलतायत. 14 भाषांवर प्रभुत्व. बुधभूषण आम्हाला एक ग्रंथ माहिती आहे, नंतर नावही मुद्दामून सांगितलं 4 ग्रंथ त्यांचे गाजलेत, पण आम्हाला फक्त बुधभूषण माहिती आहे. संस्कृत मधला ग्रंथ आहे. आणि माहिती म्हणून सांगतो, मुंबई विद्यापीठात जाऊन पहा, आजही त्या ग्रंथावर PhD केली जाते. 32व्या वर्षी ज्यांनी देह ठेवला, 9 वर्ष सतत झुंजत राहिले, एक दिवस रिकामा नाही गेला लढाईशिवाय, म्हणजे 23व्या वर्षापासून असा राजा 4 प्रमुख अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहितो. हे आम्हाला कधी इतिहासाच्या पुस्तकात शिकवणार? आणि मी एक सांगू आपल्याला, मिलिंदजी, हे जर शिकवलं ना मुलांना संतोषजी, तर खऱ्या अर्थाने आम्ही मुलांसमोर आदर्श ठेवू शकू की विद्यार्थी असावा तो सुद्धा आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांसारखा. नाही शिकवत आम्ही दुर्दैवाने. मी खंत व्यक्त मुद्दामून करतोय. बलिदान मासामध्ये माधवराव फक्त मला ते गेले याची फक्त नाही खंत व्यक्त करायची, आम्ही इतके नादान निघालो. आम्ही म्हणतो की मी पण शिक्षण क्षेत्रात आहे ना, की आम्ही अभ्यासक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज मुलांपर्यंत खरे पोहोचवूच नाही शिकलो. याच्यापेक्षा काय खंत आपल्याला हवी? 14 भाषांवर. अरे हे फक्त मुलांना सांगा, मुलं एका भाषेचा तरी नक्की अभ्यास करते. मुलं अभ्यासाला प्रवृत्त करावी म्हणून तरी हात जोडून मी विनंती करतो शासनाला की शिकवा मुलांना, की हे एवढं प्रभुत्व असलेली ही व्यक्ती होती. इतिहास लिहिणाऱ्या अनेकांनी संभाजीराजांवर अन्याय केला, हे अगदी नाईलाजाने म्हणावं लागतं. अत्यंत वाईट. मला आज ती प्रकरणं काही काढायची नाहीये, पण मी उल्लेख जाता जाता करतो. चित्रपटही त्याच्यावर आला. जिचा उल्लेख केला जातो
तिची समाधी वेगळ्या ठिकाणी आणि उडी मारली तिने आत्महत्या करताना मला दाखवली ती वेगळ्या ठिकाणी. अरे शरम वाटली बाई आम्हाला. आमच्या राजावर आम्ही शंका काढताना काहीतरी तर तारतम्य ठेवायला पाहिजे ना, तेही आम्ही ठेवलं नाही. आणि तसाच इतिहास आम्ही मुलांपर्यंत खोटा खोटा पोहोचवत राहिलो. हा मुळात भाग. मला इथे मुद्दामून 2 गोष्टींचे उल्लेख करायचे. शंभूराजांवर अन्याय झालाय जितकं खरंय तितका राजा कसा असावा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जेव्हा आरोप झाला संभाजीराजांच्या चारित्र्यावर, वसुधा अष्टप्रधान मंडळ होतं. आज मला शिवाजी महाराजांचं चरित्र मांडायचं नाही, पण मी एक सांगू, आम्ही मूर्ख आहोत की आम्ही सांगतो की ब्रिटिश हे लोकशाहीचे गंगोत्री आणणारे राष्ट्र आहे म्हणून. शरम वाटली पाहिजे आम्हाला. अरे ब्रिटिशांचे बापजादे जन्माला नव्हते आले तेव्हा 450 वर्षापूर्वी लोकशाही जगाला दाखवून दिली ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराज. अष्टप्रधान मंडळ, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर आम्ही शिकवतो पॉलिटिकल सायन्स मध्ये, राज्यशास्त्रात. सत्तेचं विकेंद्रीकरण कसं करावं हे दाखवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय होते. आता त्याच्यात सगळे होते ना, न्यायाधीश पण होते. पण जेव्हा शंभूराजांवर आरोप झाला कोणावर जबाबदारी दिली असेल? काय शिवाजी महाराजांचं प्रचंड ज्ञान आणि व्यासंग असेल. सोयराबाईंना सांगितलं तुम्हीच तपास करा, सावत्ररावांनाच. आणि या भाषेत त्यांनी सांगितलं होतं मी जबाबदारीने विधान करतोय की जर या प्रकरणात शंभूराजे दोषी आढळले हा शिवाजी स्वतः टकमक टोकावरून शंभूराजेला ढकलून देईल ही ग्वाही मी तुम्हाला दरबारात देतो. अर्थातच ते दोषी नव्हतेच, पुरावा आला, काहीच दोष नाहीये. एकाने प्रश्न विचारला शिवबांना, महाराज तुम्ही त्यांच्यावर का जबाबदारी दिली? महाराज हसले, उत्तर नाही दिलं. पण त्याचं उत्तर आपल्याला कळतं. अमात्यांना किंवा अन्य कोणाला सांगितलं असतं त्यांनी सांगितलं असतं शंभूराजे निर्दोष आहेत. हा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातलेच आहेत ना, राजाच्या मुलाला कसे दोषी ठरवतील? सावंतरायांनी जेव्हा सांगितलं अजिबात दोष नाहीये, तो आरोप सगळा फेटाळला गेला. न्यायदान कसं करावं हे ज्या वडिलांकडनं शंभूराजे लहानपणी शिकले त्यांचा कशी जडणघडण झाली सर इथपासून आपल्याला विचार करायला सुरुवात होते. मी एक नेहमी सांगतो, त्यांच्यावर जे आरोप केले गेले मला त्या आरोपांचाही सांगताना खरी तर शरम वाटते. त्यांचा संबंध आयुष्यात कधी दारूशी नाही आला, पण एका गोष्टी झाला, दारू गोळ्याशी आला. आणि छत्रपतींच्याही पेक्षा सैन्य मजबूत करण्याचं कार्य हे मी जबाबदारीने सांगतो, त्याचे पुरावे सुद्धा मी नंतर देईन, हे प्रत्यक्ष शंभूराजेंनी केलं. हा सगळा भाग आमच्या लक्षात येतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी मी एक सांगू आपल्याला, हा विषय मला मुद्दाम मांडायचाच आहे आणि मी थोडं स्पष्ट बोलतो. त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं पाहिजे ना, म्हटलंच पाहिजे. यात कोणाचाच वाद असण्याचं कारण नाही. पण धर्मवीर म्हणताना आमची जीभ का सासरते? एका फार मोठ्या व्यक्तींनी, विचारवंत म्हणून घेणाऱ्या, असं विधान केलं की त्यांना धर्मवीर म्हणायला माझा विरोध नाही, पण धर्मवीर म्हटलं तर फक्त 40 दिवसांमध्ये त्यांचा इतिहास संपतो. चूक. पोर्तुगीज मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी जेव्हा धर्मांतर गोव्यामध्ये केलं गेलं, त्यांच्याकडनं होतं त्या पाद्र्यांना धडा शिकवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं होतं. हा इतिहास आहे. हा शिकवला का आम्ही मुलांना? फक्त त्या 40 दिवसांपुरते धर्मवीर नव्हते, आयुष्यभर धर्मवीर होते. आणि मी फार जबाबदारीने मारुतीरायांना साक्षी ठेवून सांगतो की ते हिंदू कडवे हिंदू होते म्हणूनच सर्व धर्म समभाव पाळला, त्याचा पाळलाच नसतो. दाखवा मला राजा एक की हिंदू नाही तरी सर्व धर्म समभाव पाळला. कशाला लाजतोय मी सांगायला? मी फार जबाबदारीने सांगतो ते कडवे कट्टर हिंदू राजे होते म्हणूनच सर्व धर्म समभाव पाळला, त्याचा तो पाळला गेला नसता. त्यातला महत्वाचा भाग न सांगितलेला एक भाग मुद्दामून सांगतो. महाराजांची कशी योजना होती धर्मवीर संभाजी महाराजांची? त्रिचनापल्लीच्या बाबतीत किल्ला लढण्यासाठी स्वतः ते गेले होते तामिळनाडूमध्ये. त्या त्रिचनापल्लीचा जो किल्ला होता तो जिंकणं कठीण होतं, अवघड होतं. आणि आतमध्ये भरपूर त्यांच्याकडे शस्त्रसाठा होता. कावेरीचं अफाट पात्र मध्ये, ज्यांनी, मी तर स्वतः तामिळनाडूत नाही गेलो, पण जे तामिळनाडूत जाऊन आले त्रिचनापल्ली वगैरे भागात त्यांना हे माहितीच लक्षात येईल. कावेरीचं मोठं पात्र मध्ये होतं, पलीकडे तो पाषाणकोट होता. आणि किल्ला लढण्यासाठी लढाई सुरू झाली आणि आतनं बाणांचा वर्षाव सुरू झाला, दारुगोळ्याचा वर्षाव सुरू झाला. आणि लक्षात आलं संभाजीराजांना की आपले मावळे मृत्युमुखी पडतायत, धारातीर्थी पडतायत, त्यांना वीरमरण येते. शंभूराजे फार हुशार. आणि शंभूराजेंबद्दल मी पुन्हा बोलीनच, पण आता सांगतो आपल्या इतिहासातला एकमेव दैदिप्यमान इतिहास असलेला हा राजा 9 वर्ष लढला, एकही दिवस लढाई खंडणी आणि एकही लढाई हारलेला नाही. हेही जबाबदारीने एकही लढाई नाही झाली. काय डोकं वापरलं असेल?
तात्काळ त्यांनी युद्ध थांबवलं संध्याकाळी आणि बरोबर गेले. काय कुशल संघटन आहे. मी खरं सांगू, संघ आणि विश्व हिंदू परिषदेने हा आयोजित केला कार्यक्रम ना, हे सगळे संस्कार संभाजीराजांकडनं आपल्याला मिळालेत कसे बघा. शंभूराजांनी काय केलं सर, रात्रीच्या रात्री एक बैठक घेतली. त्याच्यामध्ये कोण कोण होते, तिथले आदिवासी म्हणजे वनवासी ज्याला आपण म्हणतो, कातकरी समाजातली मंडळी तिथे होती, तिथे भिल्ल होते आणि चर्मकार बंधू होते. सगळ्यांना एकत्र केलं. मी जबाबदारीने इतिहासात माहिती आणून सांगतोय, त्याचे सगळे पुरावे आहेत. यांना सगळ्यांना एकत्र केलं आणि मग बैठक घेऊन नियोजन केलं काय करता येईल. त्या चर्मकार बांधवांनी सांगितलं की मुळात तुमच्याकडे त्यांनी जर बाण मारला किंवा भाला जर सोडला तर तुमच्याकडे काय चिलखत कुठं आहे चांगलं. त्यांनी दाखवलं हे असंच आहे. ते म्हटले आम्ही तुम्हाला बनवून देतो. चर्मकार बांधव पुढे आले आणि त्यांनी वेगळं चिलखत बांधून दिलं म्हणजे ते शिवून दिलं त्यांना. भिल्ल जे होते त्यांनी सांगितलं की नुसते बाण नका मारू. त्यांनी आणि त्या वनवासी बांधवांनी त्या बाणाच्या टोकाला, मी पुन्हा सांगतो ही कपोल कल्पित कथा नाही, इतिहासात त्याला पुरावे, त्या बाणाच्या टोकाला दारुगोळा लावला गेला आणि त्याच्या पलीकडे शंभूराजांचं डोकं. आता बघा कशी व्यूहरचना असते. मी खरं सांगू आपल्याला, संघाने हा कार्यक्रम मारुती मंदिराच्या प्रांगणात आयोजित केला त्याबद्दल त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. पण हे व्याख्यान लोकसभा विधानसभेमध्ये खरं ठेवलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे राज्य करताना राज्य कसं चालवायचं आणि काय वापरायला लागतं डोकं. काय केलं असेल शंभूराजेंनी, त्यांनी सगळा नकाशा, मी हे पुन्हा सांगतो, अगदी इथे हात लावून सांगतो, जबाबदारी याचे सगळे पुरावे आज उपलब्ध आहे. सगळी कागदपत्र त्याची उपलब्ध आहेत. त्रिचनापल्लीचा तो किल्ला कसा जिंकला. वर्णन असं आहे की शंभूराजेंना आतला सगळा नकाशा म्हणजे आराखडा, आतला प्लॅन हा सगळा किल्ल्याचा मिळालेला होता. कुठे कोण कसं योजना आहे त्यांची. आणि शंभूराजांनी असं केलं, एकच बारीकशी तुकडी समोर ठेवली आणि बाकीच्या सगळ्यांना मागच्या बाजूला सोडलं आणि पुढच्या लोकांना सांगितलं मी खूण केली, बाणांचा वर्ष सुरू करा. आता त्या बाणाला काय लावली, ती स्फोटकं होती. बाण सोडले आणि तो स्फोटकाच्या दारुगोळ्यावर जोडले, ढाम 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 तो स्फोट व्हायला लागले. तिथल्या किल्लेदाराला लक्षात आलं समोरनं हल्ला होतोय. काय केलं असेल त्यांनी, समोर सगळे सैनिक पाठवले, हल्ला करा. आणि यांनी मागणं सैन्य अख्खं उभं केलं होतं. दांड दांड जो हल्ला केला, त्रिचनापल्लीचा किल्ला दुसऱ्या दिवशी एका दिवसात जिंकला गेला. याला म्हणायचं युद्धनीती. शिवरायांची युद्धनीती जेवढी चांगली तेवढीच चांगली युद्धनीती शंभूराजांची होती. हेही आम्ही इतिहासात किती मुलांना शिकवलं. विचारून बघा आज 10वी झालेल्या मुलांना, की अरे शंभूराजांची युद्धनीती माहितीये का. नाही माहिती, कारण त्यांचा दोष नाही, तो आमचा दोष आहे. दुसरीकडनं जो हल्ला केला त्यातला नकाशा माहिती नसता तर हा हल्ला करता आला नसता. हा महत्वाचा भाग आहे. आणि मी या ठिकाणी एक वाक्य सांगतो, परभूमीवर जाऊन, तामिळनाडू त्यावेळी महाराष्ट्राचा भाग नव्हता, पण तामिळनाडूला जाऊन म्हणजे परभूमीवर जाऊन सुद्धा पराक्रमाने विजय प्राप्त करणारा हा महाराष्ट्राच्याच नव्हे देशाच्या इतिहासातला पहिला राजा. हेही आम्हाला माहिती आहे वैशिष्ट्य. महत्वाचा फरक सांगू, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या लढाईतला बाकीचे सगळे राजे आपल्या वैयक्तिक साम्राज्याच्या विस्तारासाठी लढाई जिंकायचे, पण हे राज्य व्हावे तो श्रींची इच्छा. मी आपल्याला पुढे जाण्यापुढे सांगतो, मी बोलतोय धर्मवीर संभाजीराजांबद्दल, पण वडिलांचा आदर्श त्यांच्या समोर कसा होता. वडिलांना काय वर्णन होतं, समर्थांनी छान वर्णन केलं. श्रीमंत योगी प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना मी दादा ह्या प्रश्न विचारला की श्रीमंत योगी समर्थांनी का म्हटलं असेल. ते म्हटले समर्थ म्हणाले ते राष्ट्रगुरु आहे, ते उगाच म्हणत नाही, त्याला अर्थ आहे. म्हटलं मला तोच जरा सांगितलं तर बरं होईल. काय सांगितलं असेल शिवाजीराव भोसलेंनी. हसले आणि मिश्किल होते ते बोलताना, फार गंभीर वाटायचे पण फार मिश्किल होते. ते म्हटले माझ्या वडिलांनी पहिली गोष्ट म्हणाले माझं नाव काय. म्हटलं शिवाजीराव भोसले. ते म्हटले राव सोडा म्हणजे नुसतं म्हणा. म्हटलं शिवाजी भोसले. कळलं का म्हणले. तरी मी 2 मिनिटं थांबलो. ते म्हटले वडिलांनी मला लहानपणी कान धरून सांगितलं तुझं नाव शिवाजी, आडनाव भोसले, परंपरा ती चालवायची. त्यांनी तलवार चालवली, तू जिमेची तलवार चालव महाराष्ट्रात. आणि मग ते त्यांची व्याख्यान. मग म्हटलं सर श्रीमंत योगी का म्हटलं छत्रपतींना. त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात त्यावेळी फार श्रीमंती नव्हती म्हणून सुरतेला जाऊन तो धनाचा भाग इथे आणला, महाराष्ट्राला श्रीमंत केलं, पण वैयक्तिक नाही वापर केला. एक पैशाचा, एक नया पैशाचा वापर नाही केला. विलासी जीवन कधी जगले नाही छत्रपती. आयुष्यभर एक भुक्त राहिले. हेही आम्हाला इतिहासात कोणी सांगितलं नाही. एक भुक्त, फक्त एकदा जेवायचे आणि एक भुक्त राहिले. आणि विलासी जीवन सगळ्या राजांचं होतं, ते सोडलं छत्रपतींनी. आणि योगी या संज्ञेला पात्र होईल असं जीवन ते जगले, म्हणून ते श्रीमंत योगी. आणि त्यांच्या पोटी जर हा मुलगा जन्माला आला तो ते संस्कार घेऊनच येणार ना.
आता लक्षात आलं असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, खाण तशी माती, कितीतरी प्रमाण असे सांगता येईल. म्हणून लक्षात येईल संभाजीराजे मोठे झाले त्याचं कारण लहानपणापासूनच हे सगळं आपल्याला मिळालं. औरंगजेबाचं सामर्थ्य किती होतं खरं सांगू, संभाजी राजांना त्याचा खरा सामना करावा लागला. आणि 1682 मध्ये, तसा तो 1680लाच त्याचा प्रभाव दाखवायला सुरुवात केली होती, पण 1682 मध्ये थेट भिडंत झाली होती. आणि त्यावेळी मुद्दामून मी इतिहासातली माहिती आपल्या समोर ठेवतो. आपण अनेकदा सांगतो शंभूराजांनी औरंगजेबाचा सामना केला. अरे कोण औरंगजेब होता, किती पट होता, आणि शंभूराजांकडे त्यावेळी काय होतं. वर्णन असं केलेलं आहे की त्याचं सैन्य आपल्या स्वराज्याच्या सैन्याच्या 5 पटीने मोठं होतं. आणि मी सांगू आपल्याला, हे आवर्जून सांगितलं पाहिजे, चीन बद्दल जे दुर्दैव आहे आपलं, मी त्याचं भाषण पाहिजे तुम्हाला युट्यूबवर काढून दाखवील. लोकसभेमध्ये त्यावेळेच्या संरक्षण मंत्र्यांनी हे बोलले होते. ते मी आता नाव नाही त्यांचं घेत, भाषण संपल्यावर व्याख्यान संपल्यावर विचार नाही, त्यांचं नावही सांगितलं, ती मिळाली ते युट्यूबवरची क्लिपही दाखव. लोकसभेत त्यांनी म्हटलं होतं चीनच्या नदी आपण लागता कामा नये, चीनचं सामर्थ्य मोठं आहे, आपल्यापेक्षा ते तिप्पट चौपट मोठं आहे, आपण जर असं काही करायला गेलं तर चीन आपल्यावर आक्रमण करेल. अरे तुम्ही शंभूराजे वाचलेच नाहीत म्हणून तुम्हाला हे म्हणावं असं वाटतं. यांचं तर सैन्य 5 पटीने मोठं होतं. मी पुढे जाण्यापूर्वी आणखीन एक सांगू आपल्याला, ज्यावेळी छत्रपतींना प्रश्न विचारला होता की तुमच्याकडे घोडदळ आहे, पायदळ आहे, हत्तीचं दळ नाही म्हणलं, काय महाराजांनी उत्तर दिलं असेल. महाराजांनी एवढंच सांगितलं, माझा एक एक मावळा हत्तीपेक्षा बलाढ्य आहे. हे उत्तर असतील आमच्या राजांची होय. मी पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतोय, मला जर नायक चित्रपट मला आता आठवला बोलता बोलता, 1 दिवसासाठी मुख्यमंत्री केलं होतं त्यांना, मला 1 दिवस शिक्षण मंत्री करावं, मी अख्खा अभ्यासक्रम होत, कारण मला काय निवडून यायचं नाही पुन्हा, मला कशाला निवडून यायचं पुन्हा, नका देऊ मत, एक पण नाही दिलं तरी चालेल, पण अभ्यासक्रम असा बदलेल ना, पुढच्या शिक्षण मंत्र्याची हिंमत नाही होणार पुन्हा अभ्यासक्रम बदलायची. 1 दिवस तरी कोणतरी हिंमत दाखवा, शिकवा आमच्या मुलांना खऱ्या अर्थाने काय असेल ते. आता लक्षात येईल 5 पटीपेक्षा मोठं त्याचं राज्य आपल्या स्वराज्याच्या 15 पटींनी मोठं होतं. काय सामर्थ्याने काय ताकद असेल, कोणाशी लढला आमचा शंभूराजा हेही आम्हाला कळलं पाहिजे. जगातल्या सर्वात शक्तिशाली सैन्यामध्ये त्यावेळी औरंगजेबाच्या सैन्याचा उल्लेख व्हायचा, आणि तरी सुद्धा शंभूराजांनी त्याला असा झुंजवत ठेवला. मी त्याचा उल्लेख मुद्दामून शेवटी करेन. काय शंभूराजांचे हिंदू समाजावर उपकार आहेत ना, बलिदान मास उगाच साजरा केवळ भावनेच्या भरात नाही करायचा आहे, त्यांचे उपकार, अनंत उपकार आमच्यावर आहेत, आणि त्याची जाणीव मी नंतर शेवटी करून देईन की उपकार आमच्यावर काय आहेत नेमके शंभूराजांचे. औरंगजेबाच्या त्या सैन्याशी लढा देण्याचं एक उदाहरण मुद्दामून देतो. नाशिक जवळचा रामशेज किल्ला, यांना वाटलं होतं औरंगजेबाला आता एका दिवसात उडवतो, यांच्या सैन्याला एका दिवसात किल्ला ताब्यात घेईल. 6 वर्ष झुंजत राहिले. 6 वर्ष. शंभूराजांच्या युद्धनीतीचं एक वर्णन मला वाचायला छान मिळालं. मला आश्चर्य वाटलं की या व्यक्तीने कुठल्या विद्यापीठात जाऊन युद्धनीतीचा अभ्यास केला होता. आता छत्रपतींच्याच पोटी जन्माला आल्यावर वेगळं काय अजून पाहिजे. आणि केलं असं होतं, लक्षात आलं, किल्लेदारांनी सांगितलं गडावरचं सगळं धान्य साठा संपत आलं, काही नाही राहणार, आता पाणी पण नाही बाहेरनं आणता येणार, लागलं तर धान्य तर सगळं संपलं, आणि बाहेरनं सगळं वेढा होता. शंभूराजांनी काय युक्ती केली असेल, चोर दरवाजा त्यांना माहितीच होता, तो बंद ठेवला होता, आणि सगळ्यांना सांगितलं शरण या, हात सगळे वर करून शरण. आनंदाने हे सगळं सैन्य घुसले आतमध्ये. आत गेल्यावर किल्लेदार यांचा जो होता मुघलांचा, त्याच्या लक्षात आलं अरे किल्ल्यात दाण्याचा कण नाहीये. सगळं धान्य भरलं. छत्रपतींच्या हिरखात्याप्रमाणे यांचंही हिरखातं मजबूत, सगळं समजलं. गडावर पुन्हा धान्य भरलंय. रात्री आक्रमण, चोर दरवाजे घुसून हे सगळे झोपले होते आणि आक्रमण करून कापून काढले, तो किल्ला ताब्यात घेतला. म्हणजे आम्ही किल्ला नुसता नाही ताब्यात घेतला, तुमच्या धान्यासकट आमचा किल्ला आम्ही पुन्हा ताब्यात घेतला. याला म्हणायचे पराक्रम. म्हणून हा शंभूराजा आमचा इतरांपेक्षा वेगळा. 6-6.5 वर्ष रामशेजच्या किल्ल्यासाठी लढावं लागलं. हा इतिहास आमच्या समोर आहे, तोही आम्ही मुलांना शिकवत नाही. पोर्तुगीज गोव्याचे जंजिराचा सिद्धी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना त्याने असा धडा शिकवला की त्यांची हिंमत नाही झाली औरंगजेबाला मदत करायची. आणि हे जर केलं नसतं ना शंभूराजांनी, तर या तिघांनी सुद्धा औरंगजेबाला 100% मदत केली असती. पण शंभूराजांची दहशतच अशी निर्माण झाली होती, त्याने औरंगजेबाला मदत करण्याची हिंमत सुद्धा ते करू नाही शकले. त्यातला महत्वाचा भाग आहे. मुद्दामून 5 शत्रूंचा उल्लेख करतो. एका आघाडीवर लढणं त्यातल्यातच सोपं आहे. एका आघाडीवर ते सोपं नाहीये. म्हणाला इथे मला काय फरक पडतो, कारण मी इथे बसून त्या लढाईला नाही जाणार. एका आघाडीवर लढताना सुद्धा
अडचण असते. यांनी इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि मुघल अशा 5 शत्रूंना शंभूराजांनी 32व्या वर्षापर्यंत एकाच वेळी झुंज दिले. आता लक्षात येईल पराक्रम काय असेल. नुसतं वरवर विचार केला ना तर हा शंभूराजांबद्दल आम्हाला अभिमान आहे. अरे नुसता अभिमान नाही, केलं काय त्यांनी हे पण बघा ना. 5 शत्रूंची एका वेळी आणि सैन्य कमी असताना. आणि हाही आदर्श पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेला. 3000 सैनिक आल्यावर 300 मावळ्यांसकट युद्ध जिंकू शकतात. हा होता ना इतिहास. अफजल खानाचा सुद्धा प्रसंग आठवा. हे डोकं. आणि म्हणून युद्धनीती मी तिसऱ्यांदा शब्द वापरतोय. 9 वर्षात मी मुद्दामून शोधलं. काही जणांचं मत 140 पण 125 पेक्षा जास्त लढाया 9 वर्षात. आता काढून बघा 9 वर्षात किती दिवस होतात. 365 गुणिले 9 करा. आणि त्याच्यात 125 लढाया जिंकल्या. आणि मी पुन्हा सांगतो शपथपूर्वक इतिहास काढून बघा, एकाही लढाईत शंभूराजांचा पराभव झालेला नाही. एकाही लढाई. दुसरा महत्वाचा भाग, शंभूराजांनी इतर राजांप्रमाणे नाही केलं. वडिलांचा आदर्श ठेवला. छत्रपती सुद्धा जवळजवळ 80 ते 90% लढायांमध्ये स्वतः जायचे. अहो तुम्ही विचार करा, मी किंवा तुम्ही मावळे असतो त्यावेळी घोड्यावर बसून चालले आणि आपला राजा प्रत्यक्ष आपल्या बरोबर लढायला आलाय. स्फूर्ती मिळणं स्वाभाविक आहे. तेच शंभूराजांनी केलं. 9 वर्षातल्या प्रत्येक लढाईमध्ये प्रत्यक्ष शंभूराजे लढायला स्वतः असायचे. काय त्या सैनिकांना मनोधैर्य मिळत असेल फक्त विचार करा. माझा राजा माझ्या बरोबर लढतोय, तर तुम लढो हम कपडे संभालते वाले आता सुद्धा आहे. हे नाही केलं तरी. हा सर्वात महत्वाचा भाग, हेही आम्हाला समजलं पाहिजे. किंबहुना अगदी 2-3 फक्त एक भाग सांगतो. किती लढाया जिंकल्या त्याचा महत्वाचा उल्लेख सांगतो. जंजिऱ्यावर आक्रमण, बुऱ्हाणपूरची लूट, ते पण वडिलांचा. सुरतीची लूट नंतर बुऱ्हाणपूरची लूट, पोर्तुगीजांची शब्दशः दाणादाण उडवणं, दक्षिण स्वारी, अशा 125 पेक्षा अधिक लढाया एकाही पराभवाशिवाय करणारा हा एकमेव राजा म्हणजे शंभूराजा. एक भाग. औरंगजेबाने प्रतिज्ञाच केली होती की शंभूराजांना, त्यांनी संभाजीला म्हटलं, आम्ही नाही संभाजी म्हणणार, आम्ही शंभूराजांना म्हणू. शंभूराजांना जिवंत किंवा मृत पकडेपर्यंत किमांश डोक्यावर घालणार. किमांश म्हणजे त्याचा तो मुघलांचा, त्याला काय म्हणा, मुकुट म्हणा, किमांश घालणार नाही. दुर्दैव आहे, आज मी त्याचा आता उल्लेख करत नाही, शेवटी करेन. आम्ही नादान ठरलो, हे आम्हीच म्हणतो, की आमच्यातलेच काही फितूर निघाले. ते जर नसते निघाले, शंभूराजेंना आयुष्यात पकडणं, मारणं सोडून द्या, पकडणं सुद्धा औरंगजेबाला शक्य नसतं झालं. बोडक्या डोक्याने मेला असतं. पण आमचं दुर्दैव, मी तर नेहमी सांगतो, त्यांचं बलिदान घडलंय, त्यांचं दुर्दैवच नाही, हे आमचं दुर्दैव. बद्दल शिवाजी महाराजांना प्रश्न विचारला गेला होता. त्यांना प्रश्न विचारला होता की तुमचं काय एकूण स्वप्न काय. आपण सांगितलं असं नाही महाराष्ट्राचा विस्तार करेन. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, मी सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हे स्वराज्य वाढवेल. याला म्हणतात महत्वाकांक्षा. ही पण आम्ही शिकवत नाही. आमच्या विद्यार्थ्यांना विचारा कधी पण, काय मग 10वीत काय, बघू अभ्यास केला तर मिळतील, ते मार्क मिळतील. हे नाही आदर्श आमचे. आमचा हा आदर्श आहे. आमचा राजा आधीच सांगतो मला काय करायचंय. हे करून त्यांनी हे सगळं केलं. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. अनेक जणांनी त्यांच्याबद्दल वर्णन केले. मी मुद्दामून एक नाव घेऊन सांगतो. एक फ्रेंच इतिहास तज्ञ, तो प्रवासी होता, पण त्यांनी स्वतःच्या, त्याला इंग्लिशमध्ये त्याला डायरी किंवा अकाउंट म्हणतात, इथला त्यांनी इतिहास लिहिलाय. त्यांचं नाव ॲबे कॅरे. हा स्वतः शंभूराजेंनाही भेटला, महाराष्ट्राच्या घराघरामध्ये फिरला आणि महाराष्ट्राच्या घराघरात फिरल्यानंतर त्यांनी जी माहिती काढली, त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्याचं वर्णन ते पुस्तकात आजही उपलब्ध आहे. त्याचं नाव पुन्हा सांगतो, फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे. त्यांनी असं म्हटलंय की हा युवराज लहान आहे, पण तरी धैर्यशील आणि आपल्या वडिलांच्या कीर्तीला साजेल असाच शूर आहे. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, असे नव्हते आमचे शंभूराजे. वडिलांपेक्षा सुद्धा जास्त पराक्रम गाजवायची हिंमत दाखवणारा आमचा हा राजा होता. हा सर्वात महत्वाचा भाग. आता आम्ही काहीच करायचं नाही. सांगे वडिलांची मिराशी आपण म्हणतो की माझ्या वडिलांची मिराशी. अरे तुझ्या वडिलांनी तू काय केलं. शंभूराजेंनी त्याच पद्धतीने तोच आदर्श ठेवून त्यांच्याही पुढचा पराक्रम गाजवला. आता पुढचं त्यांनी काय लिहिले बघा, शिवाजी राजांसारख्या युद्धकुशल पित्याबरोबर राहून हा राजा युद्धकलेत तर तरबेज झालेला आहेच आहे, पण चांगल्या वयोवृद्ध सेनापतींचीही बरोबरी करेल इतका सर्व बाबतीत तरबेज झालेला आहे. वर्णन पुढचं त्यांनी सांगितलं, तो मजबूत बांधायचा आहे. 6 फूट 3 इंच उंची होती. आणि मी मुद्दामून इतिहासाच्या पुस्तकातला दाखला देऊन सांगतो, 100 किलो त्यांचं वजन होतं. घोड्यावर एका टांगेमध्ये फटकन बसायचे
आता त्यांच्या तलवारीच्या वजनाबद्दल बरीच चर्चा सुरू आहे, मला त्याच्यात नाही रस. त्या तलवारीचं वजन किती होतं म्हणण्याच्या शंभूराजे या शब्दाचं वजनच इतकं मोठं होतं, तलवारीचं वजन कसं मोजतंय. आणि पुढचं तरी दिलंय त्याचं सौंदर्य हा सैनिकांसाठी सुद्धा एक आकर्षणाचा विषय ठरला आणि त्यांना सैन्य वाढत गेलं. आणि मग पुढे सांगितलं या सैनिकांशी मी बोललो, त्यांना संभाजीराजांच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते हे मला जाणवलं, असं फ्रेंच ॲबेकॅरेने लिहून ठेवलेलं आहे. हा त्यातला महत्वाचा. हे थोडंसं बलिदान मासाबद्दल आधी बोलतो आणि मग शंभूराजांची काही वैशिष्ट्य मला सांगायची ती सांगतो. दुर्दैव आहे की मुकर्रब खानाचा तो वेढा पडल्यानंतर मला काही त्या इतिहासातला बाकीचा उल्लेख करायचा नाही, वादातही शिरायचं नाही. मला एवढंच सांगायचंय, होते आमच्यातलेच ना कोणी, एक्स असेल, वाय असेल, क्ष असेल, य असेल, कोणीतरी तो होतं. मुकर्रब खानाची एवढी हिंमत होती, मुकर्रब खानाकडे एवढा पराक्रम होता की शंभूराजांना पकडता येईल म्हणून कपटानी पकडलं गेलं, पैशाची लालूच देऊन पकडलं गेलं. आणि दुर्दैव असं झालं की शंभूराजांना पकडल्या गेल्यानंतर ज्याला आपण काय म्हणू, दहशत त्यांच्या नावाची सुद्धा एवढी होती. जसं आम्ही वारकरी संप्रदायातले कोण असतील ना त्यांना माहिती असेल, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम असं म्हणतो आम्ही. तुकाराम महाराजांना यम घाबरतो नवल नाही हो, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. हा अनुभव आम्हाला शंभूराजांच्या बद्दल पण आला ना. अहो त्यांना साखळ दंडाने बांधलं होतं तरी सुद्धा मुकर्रब खान जवळ जायला तयार नाही. इतिहास काढून पहा, औरंगजेब सुद्धा त्यांना बांधलेल्या अवस्थेत साखळ दंडाने मजबूत बांधलेलं होतं तरी जवळ जायला तयार नव्हता. याला म्हणतात राजांची प्रतिमा निर्माण झालं. राजाचा पराक्रम कसा असावा तर नावात सुद्धा दहशत, नावात सुद्धा दबदबा. हे सगळं झालं आणि दुर्दैवाने तिथपासून आपल्याला तो इतिहास सगळ्यांना खरं तर माहिती आहे. मी मुद्दामून सांगतो, त्या बलिदानाच्या संदर्भात थोडं नंतर बोलीनच. शंभूराजांचे उपकार काय ना हे आम्हाला आयुष्यात तरी कळत नाही. मी मुद्दामून सांगतो, 27 वर्ष औरंगजेबाला जे महाराष्ट्रात, नंतर मी शब्दच्या जाणीवपूर्वक शब्द वापरतो, खितपत राहावं लागलं. तो फार वेगळा इतिहास घेऊन आला होता, वेगळा काही महत्वाकांक्षा घेऊन आला होता. काही जमलं नाही. याचं कारण शंभूराजांनी 9 वर्ष लढा दिला. आणि चरित्र काढून पहा, इतिहास काढून पहा, शंभूराजांच्या बलिदानानंतर मराठे असे पेटून उठले की मग औरंगजेबाला अपेक्षेपेक्षाही अधिक कडवा प्रतिकार महाराष्ट्रातनं झाला. अगदी संताजी धनाजी सकट सगळं आपल्याला इतिहास पुढे मिळते. राजाराम महाराज मिळते. महाराणी ताराबाईंचा इतिहास सुद्धा आम्ही सांगत नाही मुलांना. खरं तर आम्हाला हे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना सुद्धा महाराणी ताराबाई आम्ही किती जणांपर्यंत पोहोचवतो. एक महाराणी महाराष्ट्राचं पूर्ण रक्षण करण्यासाठी समर्थ इथपर्यंत होतं. मी एवढ्यासाठी सांगतोय की 8 लाख सैन्य औरंगजेबाचं असून सुद्धा जो काही प्रतिकार शंभूराजांनी केला तोच मुळात सगळ्यांना पुढच्या इतिहासाची प्रेरणा देणारा ठरला. एक महत्वाचा भाग आहे. थोडं विचार करा की लढाईला जेव्हा औरंगजेबाशी सुरुवात झाली, मगाशी सेना सागर होता त्याचा, किती वय होतं शंभूराजांचं? लढाईला औरंगजेबाशी थेट भिडायला सुरुवात झाली फक्त 23 वर्ष. देह सोडावा लागला दुर्दैवानी तो 32वं वर्ष. असा 9 वर्षांचा इतिहास आहे. आता 23 वर्षात असताना मी माझं स्वतःचं सांगतो, नोकरी मिळेल की नाही चिंता होती. आणि हा राजा औरंगजेबासारख्या त्यावेळच्या बलाढ्य मानल्या जाणाऱ्या अशा एका राजाला महाराष्ट्राचं स्वराज्य टिकवण्यासाठी म्हणून झुंजतोय. आता लक्षात येईल 23 हे फक्त डोक्यात बसत. 23 वर्षाचा राजा डोळ्यासमोर आणा, तिथून त्यांच्या पराक्रमाला सुरुवात होते. महत्वाचा भाग एवढा सांगतो, औरंगजेबाच्या छावणीत जेव्हा हे घुसायचे, किती छावणीचा विस्तार किती असेल, म्हणजे माझ्यासारखा जर मी शंभूराजे होऊ शकत नाही याचं कारण मी मनाने जागी धडकलो असतो. त्याचं वर्णन इतिहासात आलंय. औरंगजेबाची छावणी जी पसरलेली असायची, लढायला आलेली 3 मैलापर्यंत, किलोमीटर नाही 3 मैलापर्यंत त्या छावणीचा विस्तार असायचा. अशी छावणी पाहिल्यानंतर अनेक जण घाबरले असते. आणि माझा शंभूराजा तिथे तरी निधड्या छातीने जाऊन त्याला आव्हान देतोय आणि एकही लढाई हरत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, काय पराक्रम असेल. आता इथून आम्हाला सुरुवात होते. मी नेहमी सांगतो की आव्हान लक्षात आल्याशिवाय काय पराक्रम गाजवला हे नाही कळत आम्हाला. हा एक सर्वात महत्वाचा भाग. दख्खन आत्ता जिंकतो, महाराष्ट्र आत्ता असा जिंकतो, अशा वल्गना करणाऱ्या औरंगजेबाला केवळ शंभूराजेंच्या पराक्रमामुळे महाराष्ट्रात अडकून पडायला लागलं. मी आता एक विचारू प्रश्न आपल्याला, समजा जर शंभूराजा आम्हाला मिळालाच नसता, काय घडलं असतं? महाराष्ट्राची तर वाटोळ झालंच असतं, पण औरंगजेब इतका मोकळा झाला असता
तो उत्तरेकडे गेला असता उत्तरे सुद्धा मुघलांचंच फक्त साम्राज्य राहिलं असतं, ते औरंगजेबाचं राहिलं असतं, एक छत्री अंमल आला असता. म्हणजे शंभूराजेंचे उपकार आम्ही सांगताना काय सांगतो, महाराष्ट्रावर आहे. चूक अखंड हिंदुस्थानवर शंभूराजेंचे उपकार कसे हे आता लक्षात येईल. जर शंभूराजे त्याला भेटले नसते, 9 वर्ष त्याला झुंजवत नसतं ठेवलं, तर या 9 वर्षात औरंगजेब कुठे कुठे जाऊन पोहोचला असता. आणि त्याचं होतं स्वप्न की महाराष्ट्राने हिंदुस्थान पूर्ण काबीज करायचं. म्हणजे अखिल हिंदू समाजावर शंभूराजेंचे किती उपकार आहेत हे आता लक्षात येईल. पण हा दृष्टिकोनही आमच्या डोक्यात येत नाही. अरे हा, तर तो इथे नसता तर काय झालं असतं. म्हणजे शंभूराजेंनी पूर्ण हिंदुस्थानला औरंगजेबाच्या त्या कचाट्यातून वाचवलं, हे फार मोठे उपकार आहेत. म्हणजे हा बलिदान मास जो आहे ना, हा केवळ महाराष्ट्राने नाही साजरा केला पाहिजे. जिथे जिथे जगाच्या कानाकोपऱ्यात हिंदू आहेत ना, त्या सर्व हिंदूंनी अभिमानाने हा बलिदान मास श्रद्धापूर्वक साजरा केला पाहिजे. की माझा राजा होता म्हणून हा हिंदुस्थान वाचला, माझा राजा होता म्हणून हिंदू प्रत्येक तिथला वाचला. मी आज सांगू, आपल्याला मारुती मंदिर सुद्धा राहिलं नसतं आणि आम्ही मारुती मंदिरात बसून शंभूराजेंचं स्मरण नसतं करू शकलो जर शंभूराजे नसते तर. त्या 9 वर्षात तरी काय वाटोळ केलं असतं, एवढाच फक्त विचार डोळ्यासमोर आणा. मी 2-3 गोष्टी मुद्दामून सांगतो. पोर्तुगीजांच्या बद्दल, शंभूराजेंच्या बद्दल कोणी फारसं सांगत नाही. पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करायला सुरुवात केली होती. त्यांनी पादरी आणले होते ख्रिश्चन, आणि धर्मप्रसाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती. आम्ही जेव्हा सांगतो ना सर्व धर्म समभाव अमुक तमुक, मला शिवाजी महाराजांच्या सुद्धा सर्व धर्म समभावाबद्दल मला मुद्दामून सांगायचं नक्कीच होता. अहो, पुराणाची प्रत सुद्धा अत्यंत पावित्र्याने त्यांनी परत केली होती. कल्याणच्या सुभेदाराची सून पाठवली होती. पण का पाठवली होती हे सांगायला आम्ही लाजतो. ते कट्टर हिंदू होते म्हणून हे असं वागू शकले. हा त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे. शंभूराजेंचं ते झालं. आणि मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो, शिवरायांच्या बाबतीत नेताजी पालकरांनी जेव्हा धर्म बदलला होता, महाराजांच्या काळजाचा तुकडा होता नेताजी पालकर. आपल्या सर्वांना माहिती आणि आपल्याला अभिमान आहे. आपल्या रायगड जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे. चौक जवळचं त्यांचं गाव, त्या पेपचा किल्लाही सर्वांना माहिती आहे. शिवराय हळहळले होते, शिवरायांच्या डोळ्यात अश्रू होते की माझा नेताजी परधर्मात गेला. जर सर्व धर्म समभावच फक्त त्यांच्या डोक्यात असं तर म्हटलेच ते, दिल्या घरी तू सुखी राहा. धर्म बदलायला त्यांनी मदत केली. अहो, बजाजी निंबाळकरांचं आणा उदाहरण. आता हा संस्कार जर छत्रपतींनी केलेला आमच्या शंभूराजांवर असेल तर शंभूराजे भोंगळ सर्व धर्म समभाव नाही आणणार. आपल्या धर्माचा अभिमान बाळगून इतर धर्मांचा आदर करावाच, पण हे हिंदू धर्म शिकवतो हे सांगायला लाजू नये. हा त्यातला महत्वाचा संस्कार शिवरायांवर पण होता आणि शंभूराजांवर होता. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आता माहिती म्हणून सांगतो, पोर्तुगीजांनी इंग्रजांशी त्यावेळी पत्रव्यवहार केला. मी जबाबदारीने विधान करतोय, प्रत्येकाचा पुरावा समोर ठेवूनच मी बोलणार. काय पत्र लिहिलं असेल? पोर्तुगीज असं म्हणायचे. इंग्रजांना त्यांनी पत्र लिहिले, म्हटलंय की सध्याच्या परिस्थितीत संभाजी महाराज हेच सर्व शक्तिमान राजे आहेत असा आमचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही यापुढे वेगळं काहीही कृत्य करू अशी अपेक्षा ठेवू नका. याच्यापेक्षा काय आमच्या राजाला वेगळं प्रमाणपत्र पाहिजे? माझ्या इतिहासकारांनी लिहिलं नवल नाही. तुम्ही म्हणाल आपल्याच देशातला इतिहासकार आहे. त्यांनी पत्रात लिहून सांगितलं की या राजाच्या सर्व शक्तिमानतेपुढे आम्ही सर्व फिके आहोत. याच्या पुढे आम्ही काही करू शकत नाही. त्यातला महत्वाचा भाग आहे. पितुरीने मगाशीच सांगितलं की अत्यंत मला ते खरं वर्णन करणं सुद्धा अवघड वाटतं. पण इतकं वाईट, ज्याला आपण ते 40 दिवस आपण बलिदान मास करतो, यावेळी तो 28 फेब्रुवारी पासून सुरू झाला आणि 29 मार्च पर्यंत आहे. मला नंतर ते बोलवणार नाही म्हणून मी आता सांगतो आणि मग मी शंभूराजांच्या वैशिष्ट्यांकडे मुख्य येतो. अनेक जण मला आजही माहिती आहे शंभूराजांवर प्रचंड प्रेम करणारे. मुंडण घरातले कोणी गेल्यावर जसं आपण करतो ना, तसं मुंडण करून बलिदान मास साजरा करणारी मंडळी आजही महाराष्ट्रात आहेत. पायात चप्पल न घालता. का? माझ्या राजांनी एवढे हाल अपेष्टा सहन केले, माझ्या पायाला आता चटके बसले, चालतील. निदान मला थोडी जाणीव तर होईल की महाराज कसे हाल अपेष्टा सहन करत असतील. आपल्या आवडीचा पदार्थ सोडून देणारे बलिदान मास अनेक जण विचारतात कसा साजरा करावा. आपल्या श्रद्धेने तो साजरा करावा. पण हे असे नियम पाळणारे अनेक जणांनी, 1 वर्षापुरतं नाही, दरवर्षी असे नियम प्रेमी भरपूर आहेत. किंबहुना सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात जाऊन पहा, जवळजवळ 80% युवक हे बलिदान मास अत्यंत सश्रद्धतेने, खूप श्रद्धापूर्वक, कारण नाही माझ्या राजाने एवढा त्रास सहन केला, मी निदान थोडे तरी चटके सहन करेन. आणि खरं सांगू,
माझी योग्यताच नाही त्यांच्यासारखा त्रास सहन करण्याची, कारण मी शंभूराजा नाहीये, मला समजलं पाहिजे माझी या लायकी आहे तेवढाच त्रास मी सहन करू शकतो. काय या राजाने सहन केलं असेल. काहीही सांगतात आमच्याकडे शंभूराजांच्या बद्दल, काही त्यांना असं विचारलं तसं विचारलं. दोन मुख्य त्यांना सांगण्यात आलं होतं की तुला संपत्ती सकट काही हे पण देतो, सत्ता पण देतो, पण धर्मच बदल. आणि मग जर धर्म नाही बदलत असेल तर मग तो जो राग होता ना त्याच्यातही मी पुन्हा सांगतो औरंगजेबाचं वर्णन असेल तो लांब बसायचा आणि ती शिक्षा बघायचा. का साखळदंडाने बांधलं होतं, मांस तोडताय, पाय तोडताय, हात तोडताय, तरी तुमची हिंमत नाही पुढे जाण्याची त्याला एवढं बांधलेलं असून. कारण हा राजा एवढा उसळी मारून कधी वर येईल, औरंगजेबाला ती भीती होती की या राजाचा पराक्रम त्याने ऐकलेला होता, त्याला भीती स्वतःच्या जीवाची होती आणि तो लांब थांबून ते सगळं बघत होता. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. बाकी सोडून द्या, ते हाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला कल्पना आहे या माझ्या शंभूराजांनी काय सहन केलं असेल. कवी कलश आणि ते घाणेरड्या पद्धतीच्या उघड्या बोडक्या केस उडालेल्या उंटावर यांना उलट बसवण्यात आलं होतं. विदूषकासारखी टोपी त्यांच्या डोक्यावर घातली होती, झिरमिळ्याचे चट्ट्यापट्ट्याचे कपडे त्यांच्या अंगावर घालण्यात आले होते आणि कवड्यांची माळ जी शिवरायांनी स्वतः चढवली होती वडिलांनी शंभूराजांच्या काळात काढून त्याच्याऐवजी सहन सुद्धा होणार नाही गुरांना अशी काथ्याची पेंडी जड त्यांच्या गळ्यात बांधण्यात आली होती. हाल करायचे एवढंच फक्त. धर्म बदल, आता तो आमचा ऐक, आता तो आमचा ऐक. दोघांच्याही डोक्यावर, हेही आम्हाला कोणी सांगत नाही, अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा कुराणात सांगितलेल्या आदेशानुसार इराणी लाकडी टोप्या बनवून त्या घालण्यात आल्या होत्या. अहो डोक्यात साधी एखादी काहीतरी जड वस्तू ठेवून बघा जरा वेळ काय होतं. काही तास की डोक्यात अशी टोपी ठेवल्यावर काय वाटलं असेल आमच्या शंभूराजांना, हेही आम्ही विचार नाही करू शकत. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, तख्ते कुलाह म्हणजे लाकडी फळ्यांचा जो बैलाच्या किंवा याच्यावर खोडा म्हणतो बघा आपण, तसा तख्ते कुलाह असा शब्द आहे त्यांचा, उर्दू शब्द. तो मानेवर ठेवण्यात आला होता, तेही ठेवलं होतं आणि त्या खोड्याला मुद्दामून घुंगरं बांधली होती. आणि अशी धिंड त्यांची मुघली फौजेतनं मुद्दामून काढली होती की मुघली फौजांना कळावं बघा या राजाला आम्ही कसं अडकवलंय, कसं हे केलं. काय वाटलं असेल माझ्या शंभूराजांना. कधीतरी आम्ही विचार करतो, आम्हाला फक्त शेवटचं ते तोडणं, लचके तोडणं एवढंच पाहिजे. हा केवढा मोठा अवमान होता, सगळा सहन केला केवळ धर्म त्याचा अभिमान म्हणून. माझ्यासारखा असतं तर कदाचित म्हटलं असतं नका देऊ शिक्षा, त्यात काय धर्मच बदलायचा ना, म्हणून माझा फोटो कधीच लागला नसता, मला कधी धर्मवीर म्हटलं नसतं. या राजाने जे सहन केलं ना मी तुम्हाला पुन्हा सांगतो, शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचं हे सगळं आहे. आणि क्षणभर मी डोळ्यासमोर आणतो की आपण जर शंभूराजांच्या जागी असतो काय केलं असतं. सरळ एका क्षणात सांगितलं असतं माझ्यासारख्याने की नाही माझी क्षमता संपली, मला सोडा. राजाने नाही केलं, म्हणून शंभूराजांचा बलिदान मास साजरा करणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही केलं पाहिजे. अहो घरातल्या एखाद्याचा स्मृतिदिन नाही साजरा झाला तरी चालेल, शंभूराजांना विसरता नाही का. मग आज शंभूराजे होते म्हणून आपण, मी पुन्हा सांगतोय, मंदिर आहे, मंदिराचं प्रांगण आहे आणि हा विषय घेऊन आपण इथे चर्चेला बसलोय, चिंतनाला बसलोय, त्यातला महत्वाचा भाग आहे. 11 मार्च 1689 प्रत्यक्ष त्यांना संपवण्यात आला एक भाग आहे. करा विचार, फक्त मी मुद्दामून एक भाग सांगतो. शंभूराजेंना संपवल्यावर आता महाराष्ट्र पूर्ण ताब्यात येईल असा फालतू आत्मविश्वास औरंगजेबाने बाळगला होता. पण माझ्या राजाने महाराष्ट्र असा पेटवून सोडला होता. महाराजांच्या या बलिदानातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र असाच चौतळून उठला की जो प्रत्यक्ष शंभूराजे असताना सुद्धा औरंगजेबाला विरोध नाही झाला ना, त्याच्यापेक्षा प्रखर विरोध नंतर सुरू झाला. आणि त्यांना असं वाटलं होतं की 9 वर्ष आता यांनी झुंजलं तरी आता महाराष्ट्र संपला, आता महाराष्ट्र आपल्याकडेच आहे. 27 वर्ष हा खितपत पडला औरंगजेब इथे, पण महाराष्ट्र नाही जिंकला. 27 वर्ष. आता विचार करा, 9 वर्ष सोडा, 18 वर्ष कशामुळे महाराष्ट्र तग धरून राहिलं. शंभूराजांच्या बलिदानातनं मिळालेल्या प्रेरणेतनं महाराष्ट्र पुढचा 18 वर्ष लढलाय. आजही नुसतं शंभूराजे म्हटलं किंवा छत्रपती संभाजी महाराज की असं म्हटल्यानंतर मी तर नेहमी सांगतो शिवाजी महाराज के आणि संभाजी महाराज के जो म्हणत नाही तो महाराष्ट्रीयन काही हिंदू सुद्धा नाही. पण नुसतं म्हटलं ना तरी मी गमतीत सांगतो की एखादं काही प्रेत यात्रा चालली असेल तर तिथं म्हणू नका, तो सुद्धा बहुतेक हात वर करायला जय म्हणेल. मनात घुसलेलं असं हे व्यक्तिमत्व आहेत आपलं. आणि हे मी पुन्हा पुन्हा सांगतो, आपल्या आई वडिलांना तिथं आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, 3 पिढ्या 4 पिढ्या सोडणं आणि पुढची नावं सांगावं आपल्या 400 वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांची, नाही सांगतायत.
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ आपण सांगू शकतो, धर्मवीर संभाजीराजांची वंशावळ आपण सांगू शकतो, राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांच्या त्या कुटुंबाची आपण सांगू शकतो, अगदी मालोजीरावांपासून. कसं काय होऊ शकतं हे? कारण आपल्याला माहिती, आपल्याला जाणीव आहे, ते होते म्हणून आपण आहोत. याच्यामुळे हे सगळे परंपरा आहे, हा त्यातला भाग महत्वाचा आहे. आणि मग लक्षात येईल, मी मगाशी वर्णन केलंच आहे, माझ्या डोळ्यासमोर ते वर्णन वाचतानाही राजा उभा राहतो. 6 फूट 3 इंच कसे दिसत असतील, 100 किलो वजन आहे, शरीर पिळदार होतं. शेवटपर्यंत लढत राहणारा हा राजा कसा जगला असेल ह्या विचाराच्या पलीकडचं आहे. 23व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत अखंड युद्ध करून सुद्धा एक क्षण कधी वाटलं नाही की जाऊ दे आता किती वेळ लढायचं, पराक्रमी आहे समोरचा शत्रू, नाही वाटलं. आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा विजिगीषू वृत्ती कायम ठेवणं, याच्यापेक्षा काय पाहिजे. मी शंभूराजेंबद्दलची नीट फारशी माहीत नसलेली वैशिष्ट्य मुद्दामून सांगणार आहे, मग शेवटचा भागाकडे येईल. अहो, जेव्हा ज्याला आपण काय म्हणू, तहाची बोलणी झाली, तहाची बोलणी झाल्यावर मिर्झा राजांना प्रश्न होता आणि नंतर दिलेर खानाकडे. तर दिलेर खानाचा उल्लेख एक आमच्या शंभूराजेंबद्दल फार चुकीचा इतिहासात केला जातो. दिलेर खानाला एक फितूर झाले होते, शरम वाटली पाहिजे हे म्हणताना. दिलेर खानाकडे पाठवण्याचं, मला आज तो विषय नाही म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र नाही आहे, आज जाणीवपूर्वक पाठवलं होतं. महाराज मूर्ख नव्हते, महाराजांच्या इतका ज्ञानी आणि दूरदृष्टी असलेला राजाच इतिहासात सापडणार. दिलेर खानाच्या छावणीत मुद्दामहून पाठवून तिथनं सगळी खबरबात आणलेली होती. दिलेर खानाशी नंतर तह झाला. तह झाल्यानंतर दिलेर खानाने निरोप दिला शंभूराजांना, आणि शंभूराजांना एकच प्रश्न विचारला. शंभूराजे लहान होते त्यावेळी. एकच प्रश्न विचारला की तुला मी हत्ती भेट म्हणून देतोय. आणि मुद्दामून एक प्रश्न विचारला, का रे आता तू तर लहान आहेस, हत्ती नेणार कसा काय, पण मी तुला देतोय हत्ती. आता शंभूराजे लहान वयातल्या डोळ्यासमोर आणा. काय प्रश्न विचारला, तुला मी हत्ती देणार आहे, तो नेणार कसा रे. शंभूराजे असे बसले होते, म्हणजे मी हे इतिहासातलं वर्णन सुद्धा मी डोळ्यासमोर आणतोय, असे बसले होते. हत्ती नेण्याचं नाही, हत्ती तर घेऊनच जाईन, मी वेगळाच विचार करतोय म्हणले. ते म्हणले कसला. नाही, आबासाहेबांनी जे किल्ले दिले होते तहामध्ये, ते कसे आणि केव्हा परत मिळवायचं याच नियोजन करतोय. याला शंभूराजे म्हणतात. माझ्या वडिलांनी जे किल्ले त्या तहामध्ये घालवले असतील ना, ते कसे मिळवायचे, अरे याला पराक्रमी पुत्र म्हणतात. पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. याचं उदाहरण म्हणजे आमचे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे. किल्ले कसे परत नेता येतील, किल्ले कसे दिले ते परत कसे नेता येतील, याचा विचार आता आमच्या मनात चालला. हत्ती तर काय सहज घेऊन जाऊ, याला म्हणायचे शंभूराजे. हा त्यातला एक महत्वाचा भाग. मी मुद्दामून काही काही भाग भराभरा सांगतो. औरंगजेबाला त्याने अनेक गोष्टी ऐकवल्या होत्या पराक्रमाने. 14 मे 1657 रोजी पुरंदरावर जन्माला आलेला युगंधर म्हणजे आमचा शंभूराजा. वयाच्या केवळ 2ऱ्या वर्षी आईचं छत्र हरपलं, मातृछत्र हरपलं. मातृछत्र ज्याचं लहानपणी हरवलं 2ऱ्या वयात, असा आमचा पराक्रमी राजा म्हणजे शंभूराजा. वयाच्या 9व्या वर्षी, हेही आम्हाला इतिहासाच्या पुस्तकात कुठेही शिकवलं जात नाही, वयाच्या केवळ 9व्या वर्षी 4000ची मनसबदारी जबाबदारीने स्वीकारणारा असा राजा म्हणजे आमचा शंभूराजा. वयाच्या 1 वर्ष पुढे 10व्या वर्षी आग्र्याच्या भेटीला वडिलांबरोबर जाणारा शिवपुत्र म्हणजे आमचा शंभूराजा. वयाच्या 11व्या वर्षी, बरोबर 2 वर्षांनी पुढे, 5000ची मनसबदारी स्वीकारणारा राजा म्हणजे आमचा शंभूराजा. वयाच्या 13व्या वर्षी रायप्पा महाराजचा भर दरबार सत्कार करणारा असा हा त्याला आपण काय म्हणू, एक दिलदार स्वभावाचा राजा म्हणजे आमचा शंभूराजा. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ, मी पुन्हा सांगतो, ज्याच्यावर आजही PhD केली जाते, असा ग्रंथ लिहिणारा विद्वान राजा म्हणजे आमचा शंभूराजा. वयाच्या 15व्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतले 3 अन्य ग्रंथ लिहिणारा राजा, विद्वान राजा म्हणजे आमचा शंभूराजा. वयाच्या 17व्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना सहकार्य करणारा पराक्रमी पुत्र असा युवराज म्हणजे आमचा शंभूराजा. वयाच्या 18व्या वर्षी, वय विचारात घ्या फक्त, 18व्या वर्षी 12वी होताना मुश्किल होते आमची. वयाच्या 18व्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणून ओळखला गेलेला आमचा शंभूराजा. वयाच्या 19व्या वर्षी आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण असलेले संत श्रेष्ठ जगद्गुरु विश्ववंद्य श्री तुकाराम महाराज यांची जगातली पहिली पालखी देहू ते पंढरपूरची वारी सुरू करणारा असा पराक्रमी राजा म्हणजे आमचा शंभूराजा. वयाच्या 23व्या वर्षी शिवरायांच्या गादीवर अत्यंत समर्थ वारसदार म्हणून बसणारा राजा म्हणजे आमचा शंभूराजा.
वयाच्या 23व्या वर्षापासून पुढील 9 वर्ष म्हणजे 32व्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि मुघल अशा 5 बलाढ्य शत्रूंना अत्यंत निर्दय छातीने सामोरा जाणारा असा पराक्रमी राजा म्हणजे आमचा शंभू राजा. आणि वयाच्या 32व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आणि स्वाभिमानासाठी, धर्माभिमानासाठी आपल्या देहाचं बलिदान करणारा पराक्रमी राजा हा सुद्धा आमचा शंभू राजा. काही वैशिष्ट्य त्यांची जी इतिहासाच्या पुस्तकात छापलीच नाहीयेत, इतिहासाच्या पुस्तकात आहेत, त्यांच्या पाठ्यपुस्तकात छापले नाहीत, तीही सांगणार आहे. युद्धभूमीवरची गरज लक्षात घेऊन पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट महाराष्ट्राच्या भूमीवर तयार करणारा राजा म्हणजे शंभू राजा. हेही अनेकांना माहित नाही. पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट महाराष्ट्रात तयार करणारा, जगातला पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा राजा शंभू राजा. काय वैशिष्ट्याचा विचार करा. वडिलांनी पहिला आरमार निर्माण करणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज, पण पहिला तरंगता असा तोफखाना तयार करणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शंभूराजे. आदिलशाही कुतुबशाहीची युक्तीने एकजूट घडवून आणणारा आणि त्याच वेळी सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांना त्यांच्या बिळात अडकवून ठेवणारा आणि एकाच वेळी औरंगजेबाचा कर्दनकाळ ठरू पाहणारा असा पराक्रमी राजा म्हणजे पुन्हा आमचा शंभू राजा. फार महत्वाचं पुढचं सांगतो आता. हे सगळं पराक्रमाबद्दल नुसतं झालं, पण स्वराज्य आणि सुराज्य याच्या छत्रपतींच्या कल्पना होत्या त्या प्रत्यक्षात अंमलात आणणारा कसा राजा होता. दुष्काळग्रस्त गावांना, हाही इतिहास मी जबाबदारीने सांगतो, विधानसभेत शिकवला पाहिजे. दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून अत्यंत सुनियोजित पद्धतीने जलनियोजन करणारा पहिला राजा म्हणजे आमचा शंभू राजा. हेही आम्हाला शिकवलं जात नाही. इतर धर्मांचा योग्य तो मान सन्मान राखणारा पण स्वतःच्या धर्माचा प्रचंड अभिमान असणारा असा पराक्रमी राजा म्हणजे आमचा शंभू राजा. धर्मांतरावर, फार पुन्हा जबाबदारीने विधान करतोय, धर्मांतरावर कायदेशीर अधिकृत बंदी आणणारा पहिला राजा म्हणजे आमचा शंभू राजा. बालमजुरी आणि वेठ बिगारी आजही आता स्वातंत्र्यानंतर दादा तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही काम केलंय या सगळ्या ग्रामीण भागात. वेठ बिगारी विरुद्ध अधिकृत कायदा त्यावेळी करणारा पहिला राजा, बालमजुरांचा सुद्धा, हा आमचा शंभू राजा. शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यानंतर 15च दिवसांनी लगेच दूर असलेल्या मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूरवर छापा घालणारा पराक्रमी राजा पुन्हा आमचा शंभू राजा. स्वराज्याला आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न ठेवणारा असा राजा हाही आमचा पुन्हा पराक्रमी शंभू राजाच. देहू ते पंढरपूर मगाशी सांगितलं, त्यावेळी सोपं नव्हतं. आता वारी घेऊन जाणं आडवत नाही कोणी. मुघलांच्या काळात आणि त्यासुद्धा औरंगजेबाच्या काळात वारी संपन्नपणे जाऊ शकेल अशी व्यवस्था, अशी तजवीज, असा बंदोबस्त उपलब्ध करून देणारा राजा म्हणजे आमचा शंभू राजा. आता पुढचंही वाक्य जरूर ऐका. लोककल्याणकारी राज्य म्हणून आम्ही किती विरोधावल्या मिळवतो. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना अंमलात आणणारा पहिला लोककल्याणकारी राजा छत्रपती शंभू राजा. माहितीच नाही. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, हा विषय निघाला म्हणून ही प्रेरणा कुठं मिळाली सर्व शंभू राजांना वडिलांपासून होती. तगाई हा शब्द, दादा आपल्याला हाही विषय माहिती आहे, तगाई शब्द आजही वापरतो, पण तो शिवरायांनी आणलेला शब्द आहे. 0% व्याजदराने, मी जबाबदारीने इथं विधान पुन्हा करतोय, 0% व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज देणारा आमचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. पावलावर पाऊल टाकून यांनी पुढचं पाऊल टाकलं की दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज योजना. काय त्यावेळेची, आज वाटत काय ना समोरच बँक आहे, पण आपल्याला त्यावेळी केवढं वेगळं होतं हे सगळं. हे करणारा दूरदृष्टीचा नेता राजा म्हणजे आमचा शंभू राजा. सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने सुद्धा हातभार लागावा म्हणून शिवाजीराजांनी उपलब्ध करून दिलेली चरईची योजना ती कायम ठेवणारा असा लोककल्याणकारी राजा म्हणजे सुद्धा आमचा शंभू राजा. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. आपलं आरमार जे वडिलांनी स्थापन केलं होतं ते अधिक शस्त्रसज्ज व्हावं, अधिक आधुनिक व्हावं म्हणून परदेशातून तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांना इथे आणणारा आणि त्यांची मदत घेऊन आरमार सुसज्ज करणारा असा राजा म्हणजे पुन्हा शंभू राजा. स्वतःचे आधुनिक बारूदखाने, ज्याला आपण लक्षात आलं आपल्याला स्फोटकं तयार करण्यासाठी, असे बारूदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा पहिला राजा म्हणजे पुन्हा शंभू राजा. आम्हाला हे माहितीच नाही हो. बलिदान मासानिमित्त आम्ही एवढं कल्याण आणि चौथं तर राजापूर. आता सगळ्या ठिकाणी समुद्र नाहीये,
दुर्गाडी किल्ला वगैरे आपल्याला सर्वांना कल्याणचा माहिती आहे, पण अशा ठिकाणी सुद्धा सैनिक ये जा करू शकतील अशी व्यवस्था करणारा राजा म्हणजे शंभूराजा, हाही इतिहासात नोंद असलेला भाग आहे. मगाशी म्हटलं पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना त्यांनी तयार केला. मला सांगतेकडे येताना मुद्दामून सांगतो मी, अगदी थोडे महत्वाचे फक्त मुद्दे, मला 1 तासाची जी वेळ दिली होती त्याच्याही थोडंसं मी पुढे आलोय, पण तरी थोडंसं सांगतो आपल्याला. एक महत्वाचा भाग आहे. आज दुर्दैव आहे आपलं की आम्ही जातीत विभागलं गेलोय, भाषेत विभागलं गेलोय, प्रांताप्रांतात विभागलं गेलोय, उपासना मार्गात विभागलं गेलोय. किती पट आमच्यात आम्हीच पाडून घेतले. अगदी सहज आपण बोलतो हे तो आमच्यातला नाही, ते दुसऱ्यातले. माझे संप्रदायातले ज्येष्ठ बंधू बसलेत म्हणून सांगतो, मी नाव नाही घेणार. एका मंत्र्यांच्या समवेत, मला दादासाहेब निमे आपल्याला माहिती आहे पालीचे, त्यावेळी ते होते आणि त्यांनी एका परिसंवादात मला बोलायला दिलं होतं आणि त्याच्यात विषय असा होता, महाराष्ट्रातील जातपात संपवण्यासाठी काय करता येईल. मी आधी अभिनंदन केलं, म्हटलं शासनाने निदान असा विषय डोळ्यासमोर आणला, तुमचं कौतुक आहे. तर सगळ्यांनी काय विषय मांडले. मी दादासाहेबांना हळूच कानात म्हटलं, दादासाहेब परिसंवादाचे तुम्ही अध्यक्ष आहेत, थोडं स्पष्ट बिंदास बोला. म्हणजे मीच अध्यक्ष आहे, बोला कोण थांबवतो बघतो. मंत्रीच होते. त्याने एवढंच सांगितलं, म्हटलं खरंच जर जात संपवायची असेल ना तर गळ्यात माळ घालायला सगळ्यांना सुरुवात करा, कारण माळ घातल्यानंतर फक्त वैष्णव एकच जात उरते, स्त्री पुरुष पण भेद नाही आमच्यात राहत. एका लागेल पायी हो का पंढरीच्या लोकांनाही अभिमान. हसले ते आणि म्हटलं मंत्री महोदय तुमच्यापासून सुरुवात केली तर महाराष्ट्रासमोर आदर्श होईल. त्यांच्या भाषणात म्हटले, सर तुमची सूचना खूप चांगली आहे, मी थोडा विचार करून तुमच्याशी संपर्क साधतो. कारण त्यांना माहिती होतं माळ घातल्या करायची म्हटल्यावर काय अडचण असते. ते म्हटले कळवतो तुम्हाला. त्यांना लगेच सांगितलं, म्हटलं माळ घातले की तुकोबांचा फोटो समोर ठेवा, फक्त म्हणजे तुकोबा समोर असले की म्हटलं पाऊल नाही काही चुकीचं पडणार. कळवतो ना मी तुम्हाला. मी अरे तुम्हाला आणि दादासाहेबांना मंत्रालयात बोलून आपण विधिपूर्वक माळ घालू म्हणा. त्यांचं मंत्रीपद सही गेलं आणि आता ते या जगातही नाहीये दुर्दैवाने, पण माळ नाही घातली शेवटपर्यंत. आता लक्षात येईल आम्ही जातीत, मला व्यथा व्यक्त करायचे बलिदान मासानिमित्त, आम्ही जातीत विभागले गेले आणि आम्ही जातीत विभागले जाऊ अशी व्यवस्था दुर्दैवाने, मी फार जाहीरपणाने विधान करतोय, जाणीवपूर्वकही केली गेली. एक लक्षात घ्या, आज जर आम्ही असे पुन्हा विभागले गेलो भाषेच्या आधारे, जातीच्या आधारे, प्रांताच्या आधारे, उपासना मार्गाच्या आधारे, आता शंभूराजे नाही आहेत ना. आता प्रत्यक्ष शंभूराजे असते ना तरी काही वाटलं नसतं, अरे आहेत माझा राजा आहे माझ्या बरोबर. आता बलिदान मास आपण साजरा करतोय, आता शंभूराजे व्यक्तिगत नाहीत आमच्यात, पण त्यांनी दिलेली प्रेरणा तर आमच्या डोक्यात आहे. 18 पगड जातींना एकत्र घेऊन आमचा शिवबा एक 7-8 मावळ्यांना एकत्र घेतो, तोरणा किल्ला जिंकतो आणि मग पुढे रायगडाची राजधानी होते, तिथपर्यंत प्रवास करतो. तोच संस्कार घेऊन आमचे शंभूराजे पुढची वाटचाल करतात. आम्हाला थोडं नाही काही करत आहे. मी तर गमतीत सांगतो, राजकारण सोडून द्यावं, त्याच्यावरही चर्चा भरपूर, कटेंगे तो बटेंगे आणि एक आहे तो सेफ आहे. अरे याच्यावर चर्चा करू नका, ते कुठल्या पक्षाची घोषणा सोडून द्या, ही वस्तुस्थिती नाहीये का. आत्ता जाऊन मी आंतरराष्ट्रीय विषयावर तो मगाशी उल्लेख त्यांनी केला म्हणून सांगतो, 4 लेख माझे त्याच्यावर आलेत अफगाणिस्तानवर. कधीतरी माझ्याशी जरूर चर्चा करा. अफगाणिस्तान मधल्या हिंदूंना मी इथनं असा मानाचा मुजरा करतो. याचं कारण असं, पहिल्यांदा मार खाल्ला त्या लोकांनी, सपाटून मार खाल्ला, घरात घुसून घुसून त्यांना मारले होते. आपल्याला आठवत असेल विश्व हिंदू परिषदेचा 60वा वर्धापन दिन जेव्हा झाला तेव्हा हेच सांगितलं होतं की त्या हिंदूंनी कुठेतरी आपला शिवरायांचा आणि संभाजीराजांचा पराक्रम आठवायला पाहिजे. आणि सुदैवाने बहुतेक, कारण तो अखंड हिंदुस्थानचाच भाग होता, सुदैवाने बहुतेक त्यांच्या मनात आमच्या शंभूराजांच्या स्मृती नक्की जाग्या झाल्या असते. आता ते एक झाले. आता मला दाखवा किती बातम्या येतात त्याच्यात. शेवटी एक आहे तो सेफ आहे, ही पक्षाची नाही घोषणा, ही हिंदू समाजाच्या हितासाठीची घोषणा. आणि एक स्पष्ट सांगतो, 1925 मध्ये संघाचाच कार्यक्रम आहे म्हणून मी जाहीरपणाने सांगतो, 1925 मध्ये जेव्हा परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार पहिले म्हणजे आद्य सरसंघचालक, संघाची जेव्हा त्यांनी स्थापना केली, पुण्यात जेव्हा आले होते, पुण्यात सगळे, आता आपल्याला माहिती आहे पुणे म्हटल्यानंतर इथे पुण्यात येत त्यांना माझा नमस्कार आहे, कारण पुण्याच्या लोकांशी डॉक्टरांनी बोलण्याचं, नागपूरहून आल्यानंतर पहिलं धाडस करणं हेच मोठं हे होतं. त्यांनी काय उत्तर दिलं असेल, डॉक्टर नागपूरची संत्री पुण्यात संपणार नाहीत म्हणून. एकाने तो सांगितलं मला गाढव म्हणा चालेल पण हिंदू म्हणू नका. 1925 मधली स्थिती होती. आज शंभूराजेंचे उपकार आता जाणवायला लागले की आता तरुण मुलगा सुद्धा छाती उठवा हात करून सांगतो, होय मला अभिमान आहे मी हिंदू असल्यास. हे जेव्हा सुरू झालं ना तेव्हा ओळखायचं की बलिदान मास खऱ्या अर्थाने शंभूराजेंचा आमच्यापर्यंत पोहोचला. अरे आपला धर्म सांगायला आम्ही लाजतो, मी हिंदू हे सांगायला लाज वाटते.
उलट जगामध्ये आपल्याला कळलं पाहिजे. मी जाता जाता एक आणखीन वाक्य सांगतो, ते पुस्तक नाही मिळालं तर मी लिंक देईन त्याची. मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया, मी नाव पुन्हा सांगतो, मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया. हमीद दलवाई हे लेखक आहेत त्या पुस्तकाचे. त्याची लिंक आताही फ्री उपलब्ध आहे. अमेझॉनवर विकत घ्यायची पण गरज नाही, ते PDF तुम्हाला मिळेल फाईल. त्या पुस्तकात मी जर पान नंबर चुकत नसेल तर 58व्या पानावर हमीद दलवाई लिहितात. हमीद दलवाई संघाचे नाही, ते हिंदू नव्हते. आपल्या सर्वांना माहिती मुस्लिम सुधारक पंथाचे ते कार्यकर्ते होते, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे. काय वाक्य असेल, द प्लेस वेअर द मुस्लिम पॉप्युलेशन एक्सीड्स द लेवल ऑफ 50%, द कन्सेप्ट्स ऑर नोशन्स ऑफ डेमोक्रेसी एज वेल एज सेक्युलरिझम कम्स टू एन एंड. हे कोणी लिहावं? हमीद दलवाईंनी. आणि तरी आम्ही मूर्ख आहोत. ते पुस्तक जवळजवळ प्रकाशातून 60 वर्ष झाली. अजूनही आम्हाला बलिदान मास घेताना सुद्धा आम्हाला ठराविक लोकांनाच एकत्र यावं लागतं. बाकी ज्यांना सांगताना सुद्धा मी हिंदू आहे असं छातीवर हात ठेवून नाही म्हणावं असं वाटत असेल. फक्त एक विचार करूया, शंभूराजांना आज काय वाटत असेल? अरे मी धर्मासाठी बलिदान केलं आणि माझ्याच हिंदू समाजातला माणूस स्वतः मी हिंदू आहे म्हणून गेलेला असतोय. आता लक्षात येईल, बलिदान मास साजरा करायचा याचा अर्थ फक्त चप्पल नाही घालायची, फक्त एकभूक करायचं करू नये, हे तर करावंच जरूर ज्यांना जमेल त्यांनी. पण मी हिंदू आहे याचा अभिमान बाळगून जगाला हिंदू समाज नेमका काय, हिंदू संस्कृती काय, हिंदू परंपरा काय याचा आदर्श आम्ही वस्तुपाठ घालून देण्यासाठी नेमकं मला काय करता येईल याचा विचार करणं म्हणजे खऱ्या अर्थाने बलिदान मास. हे तर करावंच बाकीचं सगळं, पण मी हिंदू आहे, माझी परंपरा या राजांपासूनची आहे, ही मी कशी पोचवेन याचा विचार करणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि माझे हात जोडून प्रार्थना आहे, राजकारणातले अभिनिवेश जे असतील ते निवडणुकीपुरते ठेवा. जात याच्या पुढे मी पुन्हा सांगतो, आपल्याकडे म्हण आहे, जातीसाठी माती खावी. जेव्हा खायची तेव्हा जरूर खा माती जातीसाठी, पण धर्मासाठी येताना सगळ्या जाती खड्ड्यात गेल्या. माझा धर्म महत्वाचा आहे. आणि मी एक साधा भाग सांगतो, इथे मला कोणी विचारलं कोण आहात, आपण पटकन आपली जात सांगतो. महाराष्ट्राच्या बाहेर गेलो, कोण कुठून आलात? महाराष्ट्र. देशाच्या बाहेर गेल्यावर, अमेरिकेत मी गेल्यावर सांगतो का मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी ब्राह्मण आहे, मी आगरी आहे, मी कोळी आहे, मी साष्टी आहे, मी मराठी आहे, सांगतो आम्ही आय एम इंडियन. आपण तर खरं असं म्हटलं पाहिजे, आय एम प्राऊड इंडियन. भारतीय असल्याचा अभिमान वाटला पाहिजे. खरंच आहे, भारताच्या इतकं आज कुठेच कुणाला नाव नाहीये. मी तर गमतीत सांगतो, मी जर पाकिस्तानचा असतो दुर्दैवाने, सुदैवाने तेवढं पाप नाही घडलं, पण जर असतो दुर्दैवाने आणि अमेरिकेत गेलो असतो आणि मला कोणी विचारायचं हू आर यू, मी सांगितलं असतं का आय एम पाकिस्तानी म्हणून, तरी सांगितलं प्लीज बी सिटेड आउटसाइड. इंडियन म्हटल्यानंतर सगळे जवळ घेतात. याचं कारण ही परंपरा लक्षात घ्यावी लागते. मी व्हिएटनामचं फक्त उदाहरण देतो छत्रपतींच्या बाबतीतलं, म्हणजे शंभूराजांनी काय पराक्रम पुढे केला असेल लक्षात येतं. व्हिएटनामने अमेरिकेला अक्षरशः नाकीनं आणलं होतं. अमेरिकेच्या बलाढ्य सत्तेपुढे त्यांना वाटला, जसं यांना वाटलं होतं रामशेतचा किल्ला सहज, पण 6 वर्ष शंभूराजांनी तो किल्ला लढवत ठेवला. व्हिएतनामला असं गुडघ्यावर नमवतो असं अमेरिकेला वाटलं होतं. सुपर पॉवर त्याही वेळी होती, आजही. या झेलेन्स्कीची चर्चा पाहिली आपण सगळ्यांनी. हे सगळं झालं आणि तरी अमेरिकेला व्हिएतनाम जिंकता आला नाही. अमेरिका सपशेल पराभूतून, म्हणजे पराभूत म्हटला नाही तरी पण मागे गेले. व्हिएतनामच्या सरसेनापतीला प्रश्न विचारला पत्रकारांनी, हे कसं काय शक्य झालं? त्यांनी एकच उत्तर दिलं, हिंदुस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते ना, त्यांचं गनिमी काव्य, त्याला गोरिल्ला वॉर म्हटलं, ती टेक्नॉलॉजी आम्ही वापरली, त्यामुळे अमेरिकेला जिंकू नाही दिलं. अहो, ज्या संस्कारात आमचे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे हे तयार झाले, ज्या मुशीतनं ते तयार झाले, त्यांचा आदर्श जर आम्ही शाळा नाही ठेवत सोडून द्या, अभ्यासक्रम नाही ठेवत ते सोडून द्या. मी पुन्हा पुन्हा संयोजक तुम्हाला सगळ्यांना मनापासून कृतज्ञतापूर्वक नमस्कार एवढ्यासाठी करतोय. अरे या निमित्ताने एवढ्या घरापर्यंत जरी हा विषय पोचला ना, माझे शंभूराजे कोण होते, नाही इतिहासाच्या पुस्तकाने छापलं तरी चालेल, एवढ्या घरामध्ये किंवा आपल्या संपर्कात येतील त्यांना तरी आपण नक्की सांगू शकतो की माझा शंभूराजा असा होता. एवढं केलं ना तरी खऱ्या अर्थाने बलिदान मास व्यवस्थित आपल्याला काहीतरी समाधान देऊन गेला असं म्हणता येईल. त्या राजाच्या त्यागाबद्दल बोलण्याची माझ्यासारख्याची खरं तर लायकीच नाही. मी नेहमी सांगतो, काय आम्ही धर्मासाठी खरं तर करतो, आणि देव देश धर्मासाठी प्राण घेतलं हाती, हे फक्त गीत ऐकायचं आणि म्हणायचं हे नाहीये. ज्या राजाने हे सगळं केलं तो राजा म्हणजे आमचा छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. यांच्या या बलिदान मासानिमित्त आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना मानाचा मुजरा करतो आणि 100% सांगतो, शंभूराजे काळजी करू नका, जेवढं आम्ही सामान्य आहोत पण जेवढं आमचं सामर्थ्य आम्हाला वापरता येईल तेवढं हिंदू धर्म टिकवण्यासाठी, हे स्वराज्य चांगलं पुढे जाण्यासाठी जे काही करता येईल
ते आम्ही तुम्हाला शब्द देतो, वचन देतो की आम्ही आमच्या प्रयत्नात कुठे कमी पडणार नाही. हा शब्द त्यांना दिला तरी सुद्धा आजच्या बलिदान मासानिमित्त त्यांना खूप समाधान मिळेल, कारण त्यांचा आत्मा 100% आता वर नाही बघत असेल की ही मंडळी काय निश्चय करतायत. एवढं जरी केलं तर या सगळ्या मंडळी ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याचं समाधान त्यांना मिळेल, आपल्या मनाला एक समाधान मिळेल. आपल्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो, कारण आपण खूप चांगल्या प्रतिसादाने हे सगळं व्याख्यान ऐकलं त्याबद्दल नतमस्तक होतो. माझी नेहमी एक प्रार्थना असते, कृपावंत व्हा आणि आशीर्वादाचे दोन्ही हात माझ्या मस्तकावर कायम ठेवा, ही प्रार्थना आपल्या चरणाशी करतो. शंभूराजांना पुन्हा एकदा त्रिवार वंदन करतो. इथेच वाणीला पूर्णावरण देतोय. धन्यवाद. धर्मवीर संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. धन्यवाद सर. एकदा सरांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आज ही गर्दी बघून सर नक्कीच शंभूराजांना बरं वाटलं असेल. त्यामुळे सगळ्यांसाठी आपण एकदा टाळ्या वाजूया. सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. एकदा आपण